विठ्ठल आवडे प्रेम भाव. थोरी वसांडिली आपुली परिशे नेने शिवो कैसे लोखंडाशी. प्रस्तुत प्राप्त प्रसंग निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकार विश्वप्रिय चिन्मयी स्वरूप असणारी अधिकार संपन्न साधू श्रीमंत श्री जगद्गुरु तुकोबराय यांचा प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग. विठाला विठाला. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. आवाज राहू द्या मोठा, छान आहे आवाज, खरा मोठा. प्राप्त प्रसंगी निवडलेला अभंग माझ्या देहूतील मालकांचा आहे. मालक या अभंगाद्वारे नमूद करतात की संतांचा महिमा वर्णन करत असताना माझी वाणी अपुरी पडते. कोण म्हणते माहिती आहे? तुकोबराय. तुकोबरायची वाणी किती पवित्र आहे. मला असं वाटतं ब्रह्मदेवाला मोजण्यासाठी तराजू नसेल इतकी श्रीमंत वाणी तुकोबरायची होती. एवढी श्रीमंत, एवढी श्रीमंत. तुकोबरायची वाणी किती श्रीमंत आहे, किती पवित्र आहे, काय दर्जा आहे त्या वाणीमध्ये. मला असं वाटतं श्रुतीला सुद्धा माफ करता नसेल आलं, विधात्याला सुद्धा त्याचं माफ करता नसेल आलं. त्या वाणीचं टोक पंढरपुरातल्या मालकालाही सापडलं नसेल आणि काशीतल्याही मालकाला सापडलं नसेल. इतकी उदात्त वाणी कोणाची होती तर ती तुकोबरायची होती. आणि एवढी मोठी वाणी असताना त्या वाणीने संतांचं वर्णन करत असताना पुरत नाही असं तुकोबरायांनी का म्हणावं? त्याचं एकमेव कारण आहे, संत खरंच इतकी मोठी आहेत. एवढी मोठी संत आहेत, एवढी मोठी संत आहेत की त्या संतांचं मोठेपण मोजण्यासाठी देवाकडं पण पारडं नाही. काय पवित्र, काय दर्जेदार वाणी असेल कल्पना करा. आपल्याकडे सहज माणसं म्हणतात नाही हो, ते बोललं की माणसं भेटेत, ते बोललं की माणसं भेटेत. अरे माणसाला माणसं काही कारणामुळे भेट असतात. उसात जर डुकरीनं आपल्या गेली तरी माणूस द्वारे धरायला जात नाही. मग माणसं डुकरीला भेटेत का नाही अशोक काका? ऊस कोणाचा आहे? आपला. रान कोणाचं आहे? आपलं. डुकरीन कोणाची? काही मेळ नाही. तर ती उसाच्या तासात गेल्याच्या नंतर माणसं 50 एकरवाला सुद्धा मधात जात नाही, इतकं भेटू डुकरीनीला. आपल्याच उकंड्यात कुत्री जाणं पिले नेऊस तर उकंडा भरायला येऊ देत नाही. मग याला भिलं म्हणतात का? नाही, भिनं वेगळं आहे, वेगळं भिनं, वेगळं भिनं आहे. आपल्या जिल्ह्यात, आपल्या राज्यात, आपल्या देशात यमाला कामाला लावणारा माणूसच नाही. यमाला कामाला लावायला माणूस आहे का? नाही. ते तुकोबरायाने लावलाय. काळ गुलाम सलाम करी तुक या घरी राबतसे. अशोकराव गड्याला किती जरी महिना दिला तर पहाटे गडी मालकाच्या पाया पडन का? पडतो गडी पाया. काळ तुकोबरायाच्या घरी रोज सकाळी मुजरा करीत होता. गुलाम सलाम करी आणि मग काम करायचा. दोन्ही भांडी सडा सारवण काय असेल ते यम काम करायचा. एक जण म्हणला यम काय करत होता? कारण यमानं मुंडक हलू नये म्हणून त्याच्यावर पाय द्यालता. जगा काळ काय, जगा काळ काय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा, जगा काळ काय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, जगा काळ काय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय, आम्ही माथा दिला पाय. दाबून ठेवलाय काळ, दाबून. काय वळवळ करीन यम. आणि आपल्या बाबतीत यमाचं बुवा डॉक्टरनं सांगावा आता घरी घेऊन जा, पाहुण्या रावण्यांना बोलून घ्या, जितकी सेवा करता येईल तितकी करा,
नेता नेताच हवा गेली. कशाची शेवान, कशाचं काय न कशाची पाहुणे ऐकू तू येम आपलं अद्याप नाही. इतकं दरारा तुको भरायचा. वाणीच्या श्रीमंतीनं जर विचार केला तर किती कीर्तनकार आहेत सध्या महाराष्ट्रात. तरी पण आजही चुकीची भजनं केल्या जातात. किती भजने आहेत, किती कीर्तनकार, किती मृदंगाचार्य, पण आजही गाथ्याच्या बाहेरची भजनं केली जातात. तुकोबरायच्या काळात हरिनामानं विश्व ढवळून काढलं होतं. हरी भजनी हे भवळीने तो, हरी भजनी हे भवळीने तो, भवळीने तो, हरी भजनी हे भवळीने तो. विश्व ढवळून काढलंय भजनानं. काय वाणी श्रीमंत असेल. एक जण म्हणला, महाराज मला पाहिले होते वाकून राम राम घालीते. तुझे पैसे असतील त्याच्याकडे म्हणून ते कानकोंड आहे नाना. होय प्रसाद. कोणाकोण येणं असलं मुकाट्यात मान खाली घालावं लागते, म्हणावं लागतं राम राम. कानकोंडा असेल ना ते काका, कानकोंडा असेल. पंढरपुरातला मालक काय कानकोंडा असेल. नुसता राम राम नाही, मनन घरी जात होता. पाहुणे घराशी आजी आले ऋषिकेशी, काय करू उपकार कोप मोडके जर्जर. मनन मनन घरी यायचं. मनन किती मोठा. आपण कोणाला मोठे म्हणतो. एक जण म्हणला, साहेबान माझ्या खांद्यावर हात टाकला, तुला दाबायसाठी टाकलाय. साहेबाच्या गोळ्या संपल्यात होय तुला मोठं करायला. येडा आहे का साहेब, तुला मोठं करीन आणि तो मुंबईला जाईन इटा उचलायला. तसं करून आपण कोणालाही मोठं म्हणतो. हा, झाडाखालचं झाड कधीच मोठं होत नाही. तरी खालचं झाड म्हणते मी वाळलोच नाही, तुला शेंगात नाही लागल्या, नुसतं हिरवं राहून काय फायदा आहे. होय बंडू. झाडाखालची सोयाबीन वाढत नाही पण शेंग लागतच नाही. ऊस वाढत नाही पण पेरं वाढतच नाही. कापूस हिरागार झाडाखाली, बोंड लागतच नाही. हे खापक्या झाडं बारक्या झाडाला मोठंच होऊ देत नाहीत. तरी काही दलिंदर त्यालाच मोठं म्हणते. विठाला कोण मोठं आहे आपल्यासाठी. आपलं जो कल्याण करतो तो आपल्यासाठी मोठा आहे. आपल्यासाठी ज्ञानोबा आहे, तुकोबा आहे मोठे आहेत. आपल्यासाठी आपले मायबाप मोठे आहेत. ज्यानं 72च्या दुष्काळात मिलू आंबाडे बरबड्या खाल्ल्या, अशोकराव आपल्यासाठी जमिनी कमून ठेवल्या, ते आपल्यासाठी मोठे आहेत. आपल्यावर उपकार करणारी संत मोठे आहेत. ज्ञानोबा तुकोबा जर नसते तर आपल्यातून ऊसातल्या डुकरात काय फरक राहिला असता. विठाला कोण मोठे आपल्यासाठी. रयतेचे राजा छत्रपती शिवाजी महाराज आपल्यासाठी मोठे आहेत. छत्रपती शिवाजी महाराज जर जन्माला आले नसते ना तर टाळ मृदंग इना औषधाला सापडा नसता, औषधापुरता सापडा नसता. ते आपल्यासाठी मोठे आहेत. धर्मनिरपेक्ष महाराणा प्रताप आपल्यासाठी मोठे आहेत. ही लोक आपल्यासाठी मोठे आहेत. मग आता तुम्ही मोठं कोणाला म्हणता. पैशावाल्याला. अशोकराव पैशान माणूस मोठा नसतो. पैशानं ज्याच्या त्याच्या घरच्या सुखसोयी उत्पन्न करता येतील. गिरगावकराकडे लय चंगळ झाली, 9-10 लाखाचा पलंग घेशील, झोप थोडी घेता येते. तुला झोपच येत नसेल तर यायच्याकडे जावं लागेल. मग हे देते तुला गोळ्या, झोपल्यावर खाय, उठल्यावर खाय, तोंड धुवाच्या आधी खाय. चुके का डॉक्टर साहेब. नाही, झोप पैशानं भेटत असती का. आणि पैशानं जर झोप मिळाली असती, काही काहीचं आज फुकून द्यायला 20 वर्ष दुपन पैशाचं निघल तरी त्या झोपा आहेत का. काही नाही.
पैशाने नसते. सुख पाहिजे असेल, समाधान पाहिजे असेल, सात्विकता पाहिजे असेल, सदाचारी पाहिजे असेल, वैचारिक पातळी उंचावायची पाहिजे असेल तर संतांचं सानिध्य पाहिजे. ते आपल्यासाठी मोठे आहेत. विठाला विठाला कोणालाही आपण मोठं म्हणतो. आणि हा जगातला एक नंबरचा मोठा तुकोबरायकडे जात होता. तुकोबरायकडे आपल्याला मोठं म्हणायची सवय. महाराज लय मोठ्या गाडीत आला की ते लय मोठे आहेत. आणि लोकनाट्यवाल्याला लक्झरी आहे आता. हो, मी परवाला ती कोणती व्हॅन म्हणते ना, हॅनिटी म्हणलं होतं प्रसाद तुला आपल्याला पाव, तर ते म्हणले 90 लाख रुपये लागतात. माहीत आवाज गेली. बापरे. आणि ती व्हॅनिटी आता नाव नाही घ्यायचे, लय जणाला कपडे बदलायला आहे. हो, काय नसतं. पण हो, भारीची गाडी असली म्हणजे माणूस मोठा असतो असं काय नाही. अद्याप नाही. कोणाला बी उलट अशोकराव चुकीच्या लोकांकडे कुंटालान पैसे येतात, त्याच्यावर मोठं नसते. मोठा कोण? मी बोलत असताना तुम्ही पाहता आणि ऐकता, आणि मी बोलत असताना तुम्ही टकलावून ऐकता हे मी पाहतोय. ह्या दोघांच्या मधातली रेंज जिवंत ठेवणारा, कनेक्शन जिवंत ठेवणारा तो जगातला मोठा आहे. देखवी ऐकवी एक नारायण, तयाचे भजन चुकू नका. तो मोठा आहे. आणि तो विश्वातला मोठा तुकोबरायकडे जात होता. काय दरारा असलो, काय वजन असल, तरी ते म्हणले माय वाणी पुरत नाही. इथं कडक टोपी घालून याच्या त्याच्या दुकानावर चहा प्यायला जातो, बायको सतार व्हायचा कापूस याची ती, तरी ते म्हणतं आपल्यासारखा कोणीच नाही. काय येडगळेस तू झुंबड्या, तुला आकलीचा कांदा आहे का काय? पप्याची माय तुला जगवायली ना आलाय का? आणि तू पुन्हा मोठा म्हणतो. कोणी कोण मोठा आहे तू? विठाला मोठं कोणाला म्हणत नसते. मोठे ठराविक लोक असते. तुम्हाला माहीत असावं अशोकराव, तुमच्या वंशातली एक व्यक्ती इतकी मोठी होती, हो, दुष्काळात लोकांना धान्य पुरीत होती. इतकी मोठी व्यक्ती. अशी काही ठराविक गावात काही लोक होऊन गेले. ती मोठी होती. हो, आपले घरं बांधणार तर कुंटाला दिसतील. ते तो कुत्र्याला बी कळते दुसऱ्याची भाकर हिसकून आणून झाकून ठेवा, पुन्हा भूक लागल्या हिचकून खावा. याला मोठं नसतेच म्हणे. जो दुसऱ्याचा विचार करतो तो मोठा असतो. विठाला आणि हा जगाचा किती विचार आहे मोठ्याचा. पंढरपुरातला मालक किती मोठा आहे रोहिणेकर नाना. 200 फूट ईर केली एक जणांना. 200 फूट. आता आपली ताकद नाही म्हणून आपल्याला करता येत नाही. मोठा लोक करीत नाहीत का? तर 200 फुटाहून एक दगड निघला. दगड. आणि ते दगड क्रेनमध्ये वरी घेतला आणि दगडावर आदळल्याबरोबर त्याचे 2 तुकडे झाले आणि त्याच्यातून बेंडूक निघला. पाषाणाचे पोटी बैसला दरदरू, तया मुखे चारा कोण घाली. दादा 200 फूट मातीत दगडात बसलेल्या बेंडकाला चारा घालतो तो पंढरपुरातला बाप आहे. तो विश्वात मोठा आहे. विश्वात मोठा. गिरगावचा बाळ्या खांडीहून घरी जाऊ द्यायचा आहे का नाही जाऊ द्यायचा? अलीकडंच सातवण्याला अटॅक आणून मारायचा आहे. हे ज्याच्या हातात हे त्याला जगाचा बाप म्हणतात. तुम्ही आम्ही कोणी मोठे नाहीत. विडाला आणि हा जगाचा बाप तुकोबरायकडे मनाने यायचा. दरारा किती असेल? किती दरारा? मोठ्या माणसं. आज मला तुम्ही बोलिलं, चांगल्या बैठकीत बसिलं, सोफ्यावर बसिलं, पाय धुवाल गरम पाणी दिलं, बिना साखरेचा जसं म्हणलं तसा चहा द्याला. तुम्ही बाहेर टाकायला पाहिजे होती बाज, तिच्यावर आथरून नसायला पाहिजे होतं. किती गिरगावकर कोकण्या मशिवानीत फुगला असता. आमच्यावर घेतल्यावर लय तुमची खसखस पिकली. तुम्ही का कमी इचकितात का? तुमचे चेहरे पाहिल्यावर लक्षात येते आहे का नाही? झाडाचं पान ज्याच्या सत्तेशिवाय हालत नाही त्याला जगाचा बाप म्हणतात. 6 दिवस सूर्य दिसला का? मागच्या आठवड्यात दिसला का 6 दिवस सूर्य? डॉक्टर साहेब विज्ञानाची किती पुस्तकं पाठ केल्यावर सूर्य झाकता येईल? नाही झाकता येत. आणि ही ज्याच्यात ताकद आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि तो तुकोबरायकडे मनान जात होता. काय मोठं तुकोबराय मोठे असते लोक, इतके मोठे, तरी ते म्हणले माझी वाणी अपुरी पडते. मग तुकोबराय जर संतांचं चरित्र सांगत असताना वाणी अपुरी पडते म्हणते, तर गिरगावचा बाळू किती पिठला हटणार आहे? ते लेकर ज्याचे असतील. दटू नका बरं.
बापा आपले देव कमी पडे पिरापुस्तूर बोकडे कापायल्यात बाया लेकर होण्यासाठी. हो रट्टा गिट्टा देता आणि पुन्हा ती बाई म्हणायची हो मेला वांजे काय. हो इथरोक त्या का कमी बोलत आहेत का बापा. विठाला विठाला दम नाही सप्त्याला भागवतायला रामायणाला. तरी पण दुसरे देव बिवरत. हो पराच्या दिवशी एक बाई आमच्या इथं आली. आमच्या घरच्या इकडे असेल तिचं काही ओळख पाळख कुठं संक्रांतीच्या मंदिरात त्याच्यात भेट झाली असेल. आल्या म्हणे मी लाग कोणीतरी आलंय बघ बरं. त्या काकू येता म्हणजे चहा वगैरे कर. नको नको म्हणलं घ्या ना चहा. उभ्यानंच घेतला. बसलीच नाही खाली. तर मला आता काय म्हणावं काय मिळच नाही. इतक्या रगील माणसं पुढे उभ्यान चहा घेतला. आता लोकांच्या बाईला आपण काय म्हणावं. आणि बरं आमच्या घरच्याची किती जवळची मैत्रीण आहे ते बी माहीत नाही ना. आपलं बंधू व्हायचं त्याच्यामुळं हिशोबात बोलणं. ती गेल्यावर आमच्या घरच्याला म्हणलं ती बाई खाली कस काय नाही बसली. तिला खडा मंगळवार आहे. म्हणजे दिवस माळूस तर ती खालीच बसत नाही. खडा मंगळवार आहे. मी म्हणलं बोलून घे बरं फोन असला तर. मी म्हणलं बाई तुला खडा मंगळवार कोण्या महाराजांनी सांगितलं मला दाखव बरं. निबर खैराच्या दांड्यानं नाहीतर गरम गजानं आणतो त्याला. हरामखोरा भडव्या या महाराष्ट्रातल्या पवित्र अंतकरणाच्या बायका मातीत घालतो का नालाय का. असे हरामखोर व्रत सांगून आपल्याकडं व्रत फक्त 24 एकादशी आहे. आपल्याकडं प्रदोष सोमवार आणि 5 परवान्या. याच्या व्यतिरिक्त ज्ञानोबाराय तुकोबारायने उपास सांगितलंच नाही. तरी यायला उपास धरू धरू दम नाही. मग इकडे यावंच लागतं. विडाला विडाला काय दर्जाच उभं राहायचं. एवढा अधिकार असताना वाणी पुरत नाही. त्यार्थी संत किती मोठी असतात. तुम्ही जेवढे मला आशीर्वाद देताल तेवढा बोलण्याचा प्रयत्न करेल. मोठ्या श्रद्धेने मोठ्या अट्टहासाने मोठ्या असीम प्रयत्नाने सदाचारी सात्विक वृत्तीने प्रेमयुक्त अंतकरणाने चालत असलेली ही जुनी परंपरा आहे. गुरुवर्य सद्गुरू गंगा भारती महाराज अशा परमपावन साधूच्या पदस्पर्शाने पुनीत असलेला आपला परिसर आहे. त्यांचा फार मोठा आशीर्वाद आदरणीय स्वर्गीय कोठाळकर दादा यांचाही आशीर्वाद आहे. एक साधं सोपं सरळ व्यक्तिमत्व असलेलं प्रखर निर्भीडपणे कीर्तन करणारं व्यक्तिमत्व. मी मगाशी बैठकीत सांगितलं तुम्हाला आदरणीय कोठाळकर दादा. छान वाटलं त्यांचा फोटो पाहून. चांगल्या लोकांचे फोटो लावत जा. वा दादांनाही स्वर्गीय दादांना प्रणाम. आज ज्यांच्यामुळे मला इथे येता आलं असे आदरणीय श्री अशोकराव हरिभाऊजी बरकुले सरपंच व श्री दिनकर निवृत्तीराव बरकुले यजमानपद घेतलं म्हणून मला येण्याचा योग आला. तारखेच्या संदर्भात आदरणीय आमचे प्रसाद जोगदंड संपर्क करत होते. सोबतही आलेत. हे काय कीर्तन कशाचं ऐकू तू पठ्या फक्त गिरगावकराचंच. त्यांनाही धन्यवाद. आदरणीय रोहिणीकर नानासोबत आलेत त्यांनाही धन्यवाद. मृदंगाचार्य महाराज हरिभक्तीपरायण राजेश महाराज गोड 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 छान सुंदर महाराज. तुम्हाला सुद्धा प्रणाम. आदरणीय आमचे बंडू महाराज, आदरणीय आमचे टेलर, आदरणीय निवृत्ती महाराज, आदरणीय गायन क्षेत्रातली या परिसराला लाभलेली बुलंद तोफ आमचे पांडुरंगजी महाराज, आदरणीय अशोक महाराज असतील, मस्तक प्रसाद महाराज. मस्तक माझा पायावरी या वारकरी संतांच्या. गावातही परंपरा चांगली आहे बऱ्यापैकी. अशोकराव तुमच्या गावात भजने येतं. मला चांगला परिचय सगळ्यांचा बऱ्यापैकी. आणि सगळ्यात मोठा आनंद आहे आपल्या परिसरात फार ठराविक मंदिराला जागा अशी आहे त्याच्यापैकी तुमच्या गावाला एक आहे. विठाला विठाला लय गाव आहे. मारुतीच खाल्ला त्याचं लग्न नाही झालं म्हणून लोक म्हणले त्याचं कुठं लग्न झालं आणि त्याला कुठं पोरं वाचेत. अरे म्हणलं त्याला पोरं होत नाही पण तू हे पैठणच्या तळ्यात टाकतो काय. आपण त्याचेच लेकर आहेत ना. किती मस्त बसता येते. किती मोठं पटांगण आहे. मी 1-2 लग्नाला सुद्धा भारदस्त परिसर. वा अशोकराव कमी होऊ देऊ नका.
हो, सगळ्याला गाव करायला, त्याला एकट्यालाच नाही. कमी होऊ देऊ नका, राहू दे असंच. धर्म कार्य करण्यासाठी, लग्न कार्य करण्यासाठी, आपल्यालाच उठण्या बसण्यासाठी, एकत्रित येण्यासाठी हे धर्मस्थळ आहे, हे मोठं राहणं अत्यंत गरजेचं आहे. विठाला विठाला विठाला. छान आहे बऱ्यापैकी. तुमच्या इथं आता अंथरून टाकलं की असं पद्धतशीर, जास्त काही फुफुटा नाही, काय नाही, देखरेख काही चांगली आहे. त्याबद्दलही तुम्हा सर्वांना धन्यवाद देतोय. साऊंड सिस्टीमवाले तुम्हालाही धन्यवाद. बुवा एखाद्याचं नाव विसरलं असतं, पांडुरंग बुवा तर मला माफ करा. काय धकत राहतं, काय एखाद्या वेळेस माफ करा, सगळ्याचं घेणं शक्य नाही. काय वानू आता न पुरे वाणी, असं काय असेल बरं संतांकडे की जेणेकरून तुकोबाराय म्हणतात मी काय वर्णन करू, माझी वाणी अपुरी पडते. त्याच्यापेक्षा त्यांच्या पायावर डोकं ठेवलेलं मला बरं वाटते. मस्तक चरणी ठेवी तसे, असं काय असेल. एक कीर्तन चालू होते, सदाचारी सात्विक पुण्यशील पावन, एका वक्त्याचं कीर्तन चालू आहे. हे बघ, कीर्तन कोण करतंय, कसं करतंय, कीर्तनात काय बोलतंय आणि बोलल्यासारखा किती वागतोय, याला कीर्तनकार म्हणायचं. नाही तर तुम्हाला लोकनाट्यातले लोक तरी कुठं शिव्या देतात आतापर्यंत दिल्या का शिव्या? आणि शिव्या दिल्या असत्यात लोकांनी टिकट काढून पाहिला असता का? अद्याप नाही. सिनेमातल्या लोकांनी तुम्हाला कुठं शिव्या दिल्यात? नाही. आम्ही देत नाहीत, आम्ही देत नाहीत, आम्ही देत नाहीत. पण आम्ही जरी गोड बोलत असो, पण कीर्तनात जितकं बोलतो तितकं बाहेर तसं वागतोत का, त्याला म्हणायचं वक्ता. त्याला वक्ता म्हणायचं. उदाहरणार्थ कीर्तनात मी आई वडिलाविषयी सांगावा. माझे वडील तर 90ला गेले, माझी आई आहे. मी आईविषयी वडिलाविषयी सांगत असेल प्रसाद, आणि आईला जर सांभाळीत नसेल तर तुम्ही कीर्तन घेऊन जर मला पाकिट देत असाल तर देव तुम्हाला पण अशोकराव नरकात टाकील. बरेच शपथ खोटं नाही. कारण गुन्हा करणाऱ्यापेक्षा गुन्हा सहन करणारा अर्धा पापी असतो. वागणं महत्वाचं. पण तो मृदंगाचारी असेल, तो गायक असेल, तो कीर्तनकार असेल, कोणाला म्हणायचं दर्जेदार वक्ता? वारकरी संप्रदायाचे नियम सांभाळतो त्याला वक्ता म्हणायचं. अशोकराव चालू कीर्तनात भजन्यान तंबाखू खाल्ली, भजन्यान नाही पकवाद्यानं, हो, कवाशी तोंडात टाकली पता नाही, कवाशी गर्दा काढून घोंगडी खाली पता नाही. वा, पाकिट देणारा तर नरकाला जाईनच, पण कीर्तनकार पण जाईन. वक्ता दर्जेदार कोणाला म्हणायचं? याचं कारण सांगू का? इथं बसलेली सगळी माणसं आई वडिलाचं दर्शन घेत नाहीत असं मी म्हणत नाही, घेतात. पण सणावाराला घेतील, वाढदिवसाच्या दिवशी घेतील, लग्न कार्याच्या निमित्ताने घेतील. रोज पडता का सांगा? गिरगावकर बैठकीत आल्यावर तुम्ही वय पाहिलं का दादा? डॉक्टर शिक्षण पाहिलं का तुम्ही माझं? मी 7वी पास आहे. तुम्ही किती पुस्तकं पाठ केलीत गाडीवर, तेव्हा डॉक्टर झाले. तरी माया पाया पडताना विचार केला का बाळा किती शिकलेला असेल म्हणून? म्हणून संप्रदायातल्या लोकांनी नीट वागायचं, नीट वागायचं. तुम्हाला कारण सांगतो. असं म्हणायचं नाही मला पक्वाद वाजिता येतो म्हणून लोक बोलित आहेत. नाही 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 नाही, असं म्हणायचं नाही माझा स्वर चांगला आहे. असं म्हणायचं नाही गिरगावच्या बाळूनं की मला फार अभ्यास आहे. नाही, आपल्या तिघायला बी किंमत ज्ञानोबा आहे तुकोबा मुळे, आपल्यामुळं नाहीच, आपल्यामुळे नाही. पुरावा सांगायचे. जगन्नाथ अण्णा पवार, काव्यतीर्थ जगन्नाथ अण्णा पवार, महाराष्ट्राच्या मातीतले 3 शास्त्री, त्याच्यापैकी विद्यमान पहिल्या मार्काने पास झालेले जगन्नाथ अण्णा पवार, तुकाराम महाराज महामुनी, प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आपण नशिबवान आहेत, आपल्या परिसरात एक शास्त्री जन्माला आले, प्रल्हाद शास्त्री दैठणकर. आता भरपूर, आता आपण पुन्हा नशिबवान आहेत, आता शास्त्रींची संख्या भरपूर आहे. पण जगन्नाथ अण्णा पवार म्हणायचे काय दर्जा, काय योग्यता, काय अधिकार, काय पुण्यशीलता, काय सांगू लागलो? कशाचाच मिळ नाही. हे तुमचं असं चलत म्हणूनच आमचं शिजत. तुम्ही जर ओरिजिनल लक्षात ठेवलं ना तर आम्हाला नाशिकला इटा उचलायलाच जावं लागेल. तुमचं काम झालंय चोर पंक्चर. दुकानात गेल्यावर पंक्चर गवसनं आणि दारापुढं गाडी लावल्यावर हवा राहील.
हवाच राहील ना, हवाच राहील. विढाला विढाला विढाला. चला असू दे, आता तुमच्या ध्यानात येऊस तर ते सांगत नाही मी. पण आता कीर्तन चालू आहे. त्या कीर्तनाची वेळ आहे 5 वाजता कीर्तन सुरू व्हायचं आणि बंडोबा ते कीर्तन सुटायचं सूर्यास्ताला. म्हणजे सूर्य मावळला की जय विठ्ठल करायचं. कीर्तनकाराचं तोंड पश्चिमेकडं असायचं आणि ऐकणाऱ्याचं तोंड पूर्वेकडं असायचं. अशोकराव 90 वर्षाचा काळ सांगतोय, 90 वर्षाचा काळ. हा मंडप नव्हता. जांभळीच्या आंब्याच्या पानाचे मंडप असायचे मोजके आणि कीर्तन चालू आहे. कीर्तनाचा नियमच होता, सूर्यास्त झाला की महाराजांनी जय विठ्ठल करायचं. आरती झाली की सगळा समाज जेवायला बसायचा. पण त्या दिवशी त्या कीर्तनात एक संन्याशी बसलेले होते. जसे सद्गुरू गंगा भारती महाराज आहेत, महान योगीराज तपस्वी, असे एक संन्याशी त्या कीर्तनात बसलेले आहेत. महाराजाकडे तोंड करून, मांडीखाली चिमटा आहे, लोखंडी चिमटा असायचा संन्याशाकडं, ते बसलेले आहेत. आता त्या काळातलं कीर्तन म्हणजे प्रमाण काय असतील, ज्ञानेश्वरीवर काय पकड असेल, गाथ्यावर किती पकड असेल, पौराणिकचा सिद्धांत किती असेल, काय काय विद्वत्ता असेल त्या लोकांची, प्रचंड विद्वत्ता. आणि ते महात्मा ते कीर्तन ऐकत होते. पण त्या संन्यासी महात्म्याच्या लक्षात आलं, कीर्तन एवढं ऐका वाटायलं, एवढं ऐका वाटायलं की कानाला भूक लागली. अशोक काका, पण कीर्तन संपण्याची मर्यादा आहे. सूर्य मावळला की कीर्तन संपत आहे. म्हणून संन्याशानं असं मागं फिरून पाहिलं टेलर तर 15 मिनिटात सूर्य मावळणार होता. संन्याशाचं अंतःकरण पाझरलं. 15 मिनिटात सूर्य मावळलाय, मला तर कीर्तन ऐका वाटायले, वाणी किती गोड असेल त्या महात्म्याची. म्हणून मांडी खालचा चिमटा काढा आणि मागं न पाहता एकदाच असा वाजिला आणि सूर्याला सांगितलं, खबरदार 1-1.25 तास माळवशीन तर. काय संन्याशी असेल, काय योग्यता असेल त्या संन्याशाची. 1 तास जर तू मावळशीन तर पाय. आणि मग त्या संन्याशाने एका लेकराकडे बघितलं तर त्या लेकराला जांभळी आलती. आवाज असा कडक कडक गोड, जांभळी आलती आणि जांभळी होती भोकेची. संन्याशाने विचार केला, सूर्य जर आपण सांगितल्याशिवाय आता मावळत नाही, तो जर लवकर नाही मावळला तर लेकराला भोका लागल्यात. म्हणून पुन्हा मांडी खालचा चिमटा काढा आणि वाजिलं, जाय बापू आता. तो डोळ्याचं पापण खालच्या पापणाला चिटकतं इतक्या टायमात अंधार पडला. सर्वत्र अंधार होता बरं का, फक्त त्याच गावात उजेड. तितक्या पुरता सूर्य जागा. कीर्तन आटपलं. कीर्तन आटपल्याच्या नंतर पंक्ती बसल्या, सर्व वारकरी जेवले आणि कीर्तनकारांनी स्वतःच्या पडवीत संन्याशाला अंथरण टाकलं. स्वतःला अंथरण बसायला अजून काही 4-2 कीर्तनकार त्या काळातले आणि त्यांची काका पंगत बसली. जेवण झालं आणि जेवण आटपल्याच्या नंतर ज्यांचं कीर्तन होतं त्यांनी संन्याशाचं दर्शन घेतलं. त्या संन्याशाचं नाव होतं धीरजगिरी. त्या संन्याशाचं नाव आहे धीरजगिरी. दर्शन घेतलं, विचारलं, स्वामीजी बोलिये, मी एवढे प्रमाण दिल्याच्या नंतर, एवढे सिद्धांत सांगितल्याच्या नंतर, एवढे अभंगाचे प्रमाण दिल्याच्या नंतर वेळ संपतो आणि सूर्य मावळतो हे मला 30-35 वर्षापासून माहिती आहे. पण आज 3 कीर्तना इतकं बोललो तरी सूर्य मावळतच नव्हता. कारण काय? संन्याशी हसले. स्मित हास्य केलं संन्याशानं, स्मित हास्य केलं. तर कीर्तनकारांच्या लक्षात आलं काहीतरी आहे. पुन्हा एकदा पाय धरले, गुरुवर्य सूर्य आज जास्त वेळ थांबला, याचं कारण सांगता येईल? आणि त्या संन्याशानं सांगितलं, महाराज तुमची वाणी ऐकण्याची मला भूक लागली होती आणि ती भूक कानानं पूर्ण करावं लागत असती. सूर्य मी मागे बघितल्याच्या नंतर 15 मिनिटातच मावळणार होता आणि माझं पोट भरलं नव्हतं. मला इतकं तुमचं कीर्तन ऐका वाटू लागलं. म्हणून सूर्य नारायणाला सांगितलं, अरे 1-1.25 तास थांब ना. म्हणून 1 तास 14 मिनिटं सूर्य थांबला. कोणामुळं? धीरजगिरीमुळं. कीर्तन कोणाचं होतं? ठाकूरबुवांचं.
कोण ठाकूर बुवा? ज्यांचं घोडं एकादशी धरीत होतं, ज्यांचं घोडं एकादशी धरायचं, ज्यांचं घोडं एकादशी धरायचं. काय ताकद असेल. आज ज्ञानोबरायच्या सोहळ्यात ज्यांच्या समाधीपाशी रिंगण होते बंडूबुवा, काय मोठी परंपरा असेल, किती मोठी परंपरा. ज्या घरामध्ये पंचांग पाहून एकादशी धरायची नाही, ज्या घरामध्ये कालनिर्णय पाहून एकादशी धरायची नाही, ज्या घरात कोणाला विचारून एकादशी धरायची नाही, ज्या घरात घोडं ज्या दिवशी चारा खात नाही त्या दिवशी अशोक काका एकादशी धरायची. मग ज्यांच्या दारातला प्राणी जर इतका सात्विक असेल पांडुरंग बुवा, तर त्या घरातला कीर्तनकार किती दर्जेदार असेल. आणि दर्जेदार कीर्तनकाराचं कीर्तन ऐकण्याची भूक ज्या संन्याशाला लागली, ज्या संन्याशानं सूर्य थांबवावा, तो संन्याशी पण प्रसाद किती अधिकारी असेल, किती अधिकारी असेल. मग अशा लोकांचं वर्णन करत असताना तुकोबाराय म्हणतात, पाया पडणंच बरं मानतोय ते पहिल्या कडवे. काय वानू आता, काय वानू आता, काय वानू आता न पुरे वाने. आवाज द्या, आवाज. काय वानू आता न पुरे वाने. काय वानू आता, काय वानू आता, काय वानू आता न पुरे वाने. काय वानू आता न पुरे वाने. हो काय वानू आता, काय वानू आता, काय वानू आता न पुरे वाने. काय वानू आता न पुरे वाने. दर्जा असेल हो संतांचा, काय अधिकार असेल बो संतांचा. म्हणून काय वानू आता न पुरे वाणी. शिवपुराण चालू आहे ना. बर. 14 वर्ष एका व्यक्तीनं भगवान शिवजीला पाणी घातलं. 14 वर्ष, दिवसात 14 घंटे. तांब्या भरून घेतला आणि शिवजीच्या अंगावर टाकला आणि एक बेल टाकला आणि 2-3 अक्षदान, एक मधाचा तेंबन चल व्हाय घरला. असं नाही, 14 तास पाणी, 14 तास. गंगेतून घागर भरायची, पहिली अंगावर घ्यायची आणि दुसरी घागर भरून शिवजीच्या पिंडीवर टाकायची, काशी विश्वनाथाच्या पिंडीवर. किती वेळ चाललं माहिती का ना? नाही, 14 घंटे दिवसात. आणि 14 तासाच्या नंतर घागर पालथी घालायची, शिवजीला प्रणाम करायचा आणि मग घरी जाऊन जेवायचं. दिवसात 14 घंटे, दिवसात दिवसात दिवसात. आपलं तर आपण का पाणी कमी घालवलं का? शेजारीने उठायच्या आधीच फुलं तोडले आणि वायले महादेवाला. तो अवतार म्हणजे शेळीचा अवतार आहे. कोण झाड तिनं लावलंय, पाणी तिनं घातलंय आणि ती उठायच्या आधीच झाड वर पिलं महादेवाला वाहिलं. तू मेंढीस, तुला कसं म्हणता येईल सात्विक? हे चोर सोसायटीचे अध्यक्ष झाली नाही, असं चोरून वाहत असते तू. हे आपले नाटकं सगळे. शेजारनी तुळस लावली, मंजुळा झापकाही ना आणला. हो, आणि तिनं उठून पाहिलं, तिला भागवताला आणि पांडुरंगाला मंजुळच वाहल नाही. सुनाल म्हणली, बाई आपल्या मंजुळाला मंजुळा कशा येईनत. आता जी नेत होती का ती सुनाची नातेवाईक लागत होती, त्याच्यामुळं सुनानं इस्तू टाकला नाही.
अशी सून बी हुशार होती, झाकीलं तिचं. ते आपल्या पूजा येतात. आणि महादेवाला पाणी घालायचं आपल्या लोकांना आता कळालंय. आपलं काय झालं माहितीये का, घरच्याचा इटन शेजाऱ्याचा भांग नीट. गाथे वाचितच नाहीत ना, हे असेच वाचित आहेत. बेल वाया गेले ग बाय बाय, तिकडेच घसरून मेले. वाहून नाही जाशीच का? आता कळत आता. वा 700 वर्षापूर्वी गाथ्यातलेलं. एक पसा पाणी, एक बिलवदळ, एक पसा पाणी, एक बिलवदळ. संत शिरोमणी नामदेवरायाचा पुरावा आहे. आणि कोण वाचित? पंढरी जाऊ प्रेमानं नाहू, झाला पंढरी संताचा मेळ, वाजे मृदंग टाळ, वरी ढगाला लागली. गाथा दिसत ना. आणि कुठून कळण आहे? कुठून कळण? दटू नका बाबा, दटू नका. त्या बा सांगून जर लेकरू ऐकत नसल तर लेकराचा दोषच नाही, त्याच्या मायबापाचा दोष असतो. माय बापे वेळा नसा दे, दोष तो त्याचा नवे वाया चाळा, दोष तो त्याचा नवे वाया चाळा. माय बापे वेळा नसा दिली, उगच लेकराला नाव ठेवायचं नाही. ह्यो भंगिऱ्या नालायक होता. विठाला विठाला. 14 तास पाणी इथपर्यंत आलतो ना. 14 घंटे पाणी. काय सेवा असेल दादा. भगवान शिवशंकर बोलायचे, नाव लक्षात नाही. बर वा बापू. देव बोलायचा. देव. मी परमार्थात एकच पाप केलं, पाकिट घेतो. गळ्यात शपथ, दुसरं पापच नाही. दुसरं करायची वेळ नाही आणली देवाने. आणि ते बी बाहुल्यावर चढल्यामुळं केलं. नाही तर बाहुल्यावर चढत नसतो तर काय करायचं? मागणं पुढं फुफुटा उड. हो, जैन मागं ठुलय, त्याची माती करताना भांडणं लागले. हो, याला फुकायच्या आधी इथं बसायचं कोण? आगाव धंदा ना. त्याच्यामुळे सगळे भानगडे. सासून या धन लावी पोराची. हो, हे मोठं अवघड घर आहे. हे झालं आपल्यात. आपले तरी भांडते, हिशोबान घेते. ज्याला कोणीच नाही त्याचं कसं हिसाब लागन. बाकी नाही काय पाप केलं तरी पण देव स्वप्नात नाही. साक्षात्कार एक वाटतोय, स्वप्नात नाही आला, नाही दिसला, अडचण काही येऊ देत नाही. त्याची कृपा आहे. मी कीर्तनात म्हणत असतो, मग हाऊत भरलेला आहे आणि पुन्हा रिकामा होत नाही. असा बारीक पाईप आहे, पैशानं हाऊत भरलाय. मला एक जण म्हणलं, प्रेमाचंच होतं माया, म्हणलं महाराज तुमचा हाऊत भरलाय म्हणजे पैसे आहेत किती? म्हणलं हराम खोरा, तू ह्या पाया पडायची गरज नाही, इतके येतं. हाऊत भरला म्हणजे काय 10 कोटी थोडेच असते. आपल्या संसाराला लागतील असा हाऊत भरलाय. आणि तू ह्या पाया पडायची गरज नाही, तू या चपला उचलायची गरज नाही, तुला तेल मीठ लावायची गरज नाही, इतके आहेत. नाही ते म्हणलं हाऊत भरला म्हणलं मला वाटलं किती कच येतं. ते तुला तसं वाटन, तुला काय वाटायचं तर वाटू दे ना, कसं बी वाटू दे तुला. मला वाटू नकोच फक्त. विठाला विठाला. देव बोलायचे, भगवान शिवजी बोलायचे. भगवान शिवजी म्हणजे सामान्य. ज्या शिवजीनं डोळा उघाड्याशिवाय पाऊस पडत नाही, त्यानं डोळे झटकिल्याशिवाय गारगुंडा पडत नाहीत, आणि त्यानं डोळा बंद केल्याशिवाय पाऊस थांबत नाही. निसर्गाचं सृष्टीचक्र ज्यांच्या डोळ्यात ते भगवान देवादिदेव शिवजी आहेत, सामान्य नाहीत. म्हणून पंढरपुरातल्या मालकाने इकडं तिकडं नाही बसिलं, इथं बसिलंय. तुम्ही महापूजा करा ना, पांडुरंगाच्या डोक्यावर भगवान शिवशंकराची पिंड आहे, शिवलिंग देवाच्या डोक्यावर. एवढा मोठा अधिकार आहे शिवजींचा. आणि ते शिवजी त्या व्यक्तीला बोलत होते. कालांतरानं रोज 14 घंटे पाणी घालणाऱ्या व्यक्तीला कुष्ठ झाला. कुष्ठ. डॉक्टर साहेब, तो कुष्ठ इतका झाला, तो वाढत 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 त्याच्या शरीराला भेगा पडल्या.
अंतर त्वचा आणि वरची त्वचा फाटल्या गेली आणि त्वचा फाटल्याच्या नंतर कुर्मी होत असती, कीटक होत असतात, जंतू होत असतात, दुर्गंधी होत असते. इतकी दुर्गंधी सुटली प्रसाद. तर ज्या व्यक्तीला भगवान शिवशंकर बोलायचे त्या व्यक्तीला घरातले माणसं लांबून भाकरी द्यायचे. काय परिस्थिती असेल हो? काय वानवाता न पुरेवाणी सांगतोय, काय वानवाता न पुरेवाणी, काय अधिकारी संतांचं. भगवान शिवशंकराच्या विश्वनाथाच्या मंदिरात ही व्यक्ती गेली की पुजारी बाहेर जात होता. यायच्या अंगाचा वास पुजाऱ्याला येत होता. इतकी दुर्गंधी, इतकी दुर्गंधी, इतकी दुर्गंधी. आणि ज्याच्या अंगाची दुर्गंधी यायली का त्याला भगवान शिवशंकर आलिंगन देत होते. काय काय पावन व्यक्ती असेल, किती पुण्यवान असेल, किती निष्ठा असेल त्या व्यक्तीची. एके दिवशी अंगाला भेगा पडल्याच्या नंतर थंड पाणी सहन होत नाही डॉक्टर साहेब, असा दाह व्हायचा. पहिली घागर अंगावर घेतली, थंडीचे दिवस होते, शरीर असं लुकलुकलं आणि महाद्वारात आल्याच्या नंतर पडणार तेवढ्या अवकाशात दाही भुजानं शिवजीने उचलून घेतलं. हे पडत होताच रे, त्याचं नाव होतं जयदेव. जयदेव नाव आहे, जयदेव. पुराण पहा, लक्षात येईल तुमच्या. जयदेव नाव आहे, जयदेव. हे बाळा जयदेवा, किती बेजार होतोस रे, किती दिवस झाले माझी साधना करतोस, आता पुरे रे पुरे, मला तुझा त्रास बघा वाटत नाही. इतकं प्रेम राजे विश्वनाथाने भगवान शिवशंकरांनी जयदेवावर केलं. पांडुरंगबा जयदेव एके दिवशी देवाला म्हणले, देवा इतकं माझ्यावर प्रेम करतोस रे, वाढा वाढा, मला घरातली लोक लांबून भाकरी देतात रे, बेस बेस कमी गोड करायचं, मला घरातली लोक लांबून भाकरी टाकतात रे देवा. देवा मला पुजारी सुद्धा लांब पळतो रे माझ्या, मला आलिंगन देता देवा, माझ्या अंगाची घाम तुमच्या अंगाला लागते हो. मग इतकं जर तुमचं माझ्यावर प्रेम असेल तर माझा कुष्ठ दूर का करत नाहीत? तुला काय करता येत नाही देवा, कर ना माझा कुष्ठ दूर. तर भगवान शिवशंकराच्या 11 डोळ्यातून पाणी आलं आणि जयदेवाला सांगितलं, राजा तुझा कुष्ठ दूर करायला काय हरकत नाही रे, पण तुझ्याकडच्या 2 माणसाला विचारलं, तुझं एका जन्मातलं एक असं पाप आहे, त्या पापानं तुला कुष्ठ झालंय आणि तो पाप संपायची ताकद माझ्यात नाही. 2 कोण्या लोकांना विचारलं, एकाचं नाव आहे चित्र आणि एकाचं नाव आहे गुप्त. हा, एकाचं नाव चित्र आणि एकाचं नाव गुप्त आहे. विचारलं, जयदेवाने विचारलं, देवा आमचं प्रारब्ध तुम्हाला बदलता येत नाही? नाही नाही नाही, प्रारब्ध बदलायची ताकद फक्त संतात. आणि प्रारब्ध जर देवाला बदलता आलं असतं तर तुम्हाला आणि मला पाय द्यायचे आपल्या हातात आहेत का डॉक्टर साहेब? चला, हात काय उत्तर, मी खोटं बोलतोय असं होणार नाही. लेकरू सुंदर व्हावं का दिव्यांग व्हावं का कमकुवत व्हावं हे कोणाच्या हातात आहे का डॉक्टर साहेब? नाही नाही. बरं, कोणती औषधं दिल्यावर लेकरू सुंदर होतंय? असंही नाही, असंही नाही, असंही नाही, असं नाही. हे सगळं कोणाच्या हातात आहे प्रसाद? त्याच्या. आपल्याला जन्माला आल्यावर किती भारीचे बुटं घालायचेत हे सोडून द्या, बुटं घालण्यासाठी पायच द्यायचेत का नाही द्यायचे ते ज्याच्या हातात आहे त्याला जगाचा बाप म्हणतात. आणि ते 14 वर्ष 29 दिवस बिना चपलाचा. करमे श्रीराम वनवासा गेला, करमे श्रीराम वनवासा गेला. वनवासात पायात सँडल होती का? बुट? काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही, काहीच नाही. हे बा, किती गळ्यात दागिने ठवाचेत पप्याच्या बापानं आणलेले. आणि खताडाला आणि ब्याला अडचण आल्यावर पुन्हा बँकेत कोण्या दिवशी कोचायचे. हे जिच्या हातात आहे तिला लक्ष्मी म्हणतात. योग घडला सीता देवी, 6 महिने 26 दिवस पैशाची मालकीन राक्षसनीच्या दाताचा वास घेत बसली. तिला तिचं प्रारब्ध का नाही बदलतात? चला, ज्याची एक चौकटीतल्या 13-12 खासदार होता येते, कोणाची मायवेली त्याच्या विरोधात फॉर्म भरायला. गुणिले बापू 7 कोटी चौकटी, बाकी भितडाचं सोनं सांगत नाही. इतका श्रीमंत. करमे रावण क्षय पावला. अहो 50-60 हजार पगार ज्या बाईच्या पोरायला ती बाई गल्लीत म्हणती, बाई माझ्यासारखं कोण आहे?
काय देवान मग सुख केलं बाई. माय बाब्याला 72,000 पगार आहे. तिला माहीतच नाही महिन्याला 71,000ची पेतोय. ते खात्यावरले काढता येत नाही म्हणून 1,000 ठोतोय. तर शेजारणील बोलू दे ना. बऱ्याच असे बोट लांबू लांबू डोळे फोडे काय बायाची तिने. इतकी बाई बहादर, इतकी बाई. दशरथाला किती पोरं. ज्याच्या कृपेशिवाय सूर्य नाही. तुझी या सत्तेने वेदाशी बोलणे, सूर्याशी चालणे, तुझी या बळे ऐसा तू समर्थ ब्रह्मांडाचा धनी. काय ताकद आहे महाराज. देखवी ऐकवी सगळी सगळी ताकद सगळी त्याच्यात आहे. किती मोठी सत्ता. असा एक पुत्र भगवान विष्णू. पृथ्वी ज्याच्या डोक्यावर आहे लखनलाल. वैराग्याचं टोक आहे भरत. आलेला कारभार सासुरवासनी सारखा सांभाळावा शत्रुघ्न. चौघे पुत्र राया दशरथा 4 कर्मे दशरथ योगे मेला. मग ज्याचा मुलगा जगाचा बाप आहे, जगाच्या बापाचा बाप दशरथ राजा. नाही कर्म बदलता आलं. तुम्हाला आणि मला किती श्रीमंत करायचंय, नाही लक्ष्मीला प्रारब्ध बदलता आलं. विश्वाचा कारभार चालवतोय, नाही प्रारब्ध बदलता आलं. ज्याच्या प्रधानांचा मळी दिल्यावर यमाचं धोतर सुटतंय, इतका राजा बहादर, नाही प्रारब्ध बदलता आलं. शिवजीने सांगितलं आम्हाला प्रारब्ध बदलता येत. देवा असाच मरल मी नाही. महाराष्ट्रात वैद्य आणि काशीहून वाराणसीहून महाराष्ट्रात जयदेवाल पाटील. काय वानवातानं पुरेवानी. सगळ्यांनी वाटून वाटून म्हणायच्या प्रमाणे. हो वाटून वाटून. महाराष्ट्रात वैद्य म्हणले. महाराष्ट्रात आळंदी आणि देहूच्या जवळ एक गाव आहे. त्या गावाचं नाव आहे केंदूर पाबळ. आणि या गावात तुमचा आजार दुरुस्त करणारा एक वैद्य. जा तिथं. काशीहून पायी जयदेव आले केंदूरला. आल्याबरोबर गावात केंदूर ग्राम. हो या गावाचं नाव केंदूर आहे. वा. इथे वैद्यराज कान्होराज महाराज राहतात. तर जिथं पिकत का तिथं इकत नसतं. हो. ज्या परिसरातला महाराज आहे त्या परिसरात जर त्याला लोक जमत असतील तर त्यांना समजायचं आपलं बरं चाललंय. हो. नाही तर ज्याच्या गावाला गंगा त्याच्या गुडघ्याला सांगा. बरं आहे बाळूचं. कोण्या वार्डात टाका निवडून येतो. पहिलं द्या शेवटचं द्या. विडाला विडाला. लांब तर कोणालाही मानीन बंडू बा कोणी बी. आपल्यानं मानलं पाहिजे. आणि तुम्हाला सांगू का, जी बाई नवऱ्याची कदर करते का त्यालाच शेजारीन रावसाहेब म्हणती. बायको म्हणे तासन चालला थोत्तर घेऊन. यादी घरीची सरली. साखऱ्याच्या डब्याला इस्तू लागलाय. महिना झाला डाळ टिकला लावायला नाही. हो. चिमण्याला फेकायला तांदूळ नाही कपाळाला लावायला. आणि चालला पिशवी हालीत थोत्तर घेऊन. अशी जर बायको म्हणत असल नवऱ्याला पप्याच्या बापाला तर शेजारीन म्हणते का अण्णासाहेब तिच्या गोळ्या संपल्यात वय. आपल्यान कदर करावं लागते. आपल्यान. चला. एवढा मोठा महात्मा पण मस्तडे लोक हसले. वैद्यराज. आमच्या इथं वैद्यराज नाहीत, नुसते कान्होराज आहेत. ते बसलेले 2-3 लेकरं सांभाळू लागले. तर जयदेवाला वाटलं लेकरं सांभाळणार मग काय नीट करीन, काय करीन काय करीन. काही लोकायला असं मला धोतराव एक जण गबाळ्यावानी समजू लागला. हो. हे कुठले येतं म्हणलं असू दे तुला काय करायचं. असू दे कुठले बी. ते पॅन्टन ते कटचं शर्टन ते जरसं का असं तसं. ते मोबाईल खापक्या भिताडावानी ते 3-3 बाऱ्या. आणि माझ्याजवळ असा गरीब मोबाईल पण मा पतिव्रता मोबाईल आहे. हो. याच्यात गर्दा येत नाही, याच्यातलं कोणाला जात नाही. तुमच्या मोबाईलचं काय खरं आहे. तुम्ही इमानदारीनं बायकोकडे लॉक काढून मोबाईल द्या. तेव्हा तुम्ही किती चांगले आहेत आणि किती गदळ आहेत ते पप्याच्या माईला कळन. हो. मग जाऊ द्या बरं कोणाकडे बी. काय होतं त्याला. विठाला हा विठाला. अंगुठा लावल्याशिवाय उघडत नाही. तू चोट्टायचं म्हणून कुलूप लावलं. तो कुलूप लावू नको ना. नाही कोट टाकल्याशिवाय उघडतच नाही. टाकू नको सोमळ्या कोड.
दिन पप्याच्या माईज त्या बी अशा जेड्या आमच्या मालकाच्या मोबाईलला कुलूप आहे तू यामुळं टाकलंय विठाला हे भोळ शेंदाडू ना भोळ शेंदाडू रगील दोड्यावानी असते कवर क ज्वारी पाडू नका पिकच ना लय झालं तर हिशोबात आल्या उसऱ्या करता येतात उसऱ्या जिंच्या पॅन्टीवाल्याला काय कळत नाही तुम्ही उगच हसा हे दोनदा हसत आहेत पुढचं हसल्यावर एकदा कशासाठी हसलं कळाल्यावर दोनदा विडाला विडाला ते साधं धोत्रावाल्याला साधं समजित कंडक्टरला मी 50ची नोट दिली तेव्हा एसटीने फिरत होतो लय दिवसपासून फिरतो मी यांना 2 तिकीट द्या 7.5 रुपये तिकीट 15 रुपये तिकिटाचे झाले किती उरले पैसे 35 का कंडक्टर म्हणला कळतं का हो मामा तुम्हाला आणि तो होय मामा व्हायचं नव्हतंच नाही पण ते धोत्रामुळं मला मामा म्हणलं धोत्रामुळं म्हणलं मामा काय कळतं का तुम्हाला मामा मी आणलं काय नाही साहेब 50 रुपये आहेत चिल्लर द्या काय करा माझ्यासोबत एक पोरग होता असं जीनची पॅन्ट तर नेमकीच निघली होती फिटिंगची पॅन्ट जीनची त्या नेमक्यात निघल्या होत्या तेव्हा पॅन्ट आणि नवीच घेतलेला ड्रेस आणि तीन माझ्या संग आलं मी आणलं भया हे काय तिकीट साहेब 2 तिकीट द्या बरं भया उतरल्यावर चिल्लर देतो हा त्याला भया आणि भया मै थैली घ्यायला काय आगावच काम जिल्ह्यापेक्षा तालुका मोठा झाला कलेक्टरची कॅसेट गुंडाळली कुठं बसावं काय मेळ कळत हो पाहून यो बाया वा कवडीची अक्कल नाहीत आगाव घ्यायची नाही बाबा तू एवढी भया माया संघ आलाय पण आता हे मला इकत घेईन असं आहे एवढा लहान आहे का विठाला तिकीट खाली उतरले होते भया चालला पसले हे म्हणलं मग कडे बस शिप्रोटा वायसर कुठलं वायसर कळत ना तुम्हाला पाना ढिला झाल्यावर लावायचं नट खोल तू वायसरच लावतेत ना ही पाचर आणि ती पाचर चालली ते पहिले रे बस गपचिप मी गेलो म्हणलं साहेब 35 तुम्हाला 50 वापस दिले ना मी आणला 50 दिले पण मी तेच तुम्हाला दिले तुम्ही का दिले भयान दिले हा हे भयान दिले हो मग त्याला देतो ना मी आणलं भया पिशी घ्यायलाय मी कंडक्टर असं पाहत होतो मी काय नाही म्हणलो आता नोकरीला माणूस आपण 7वी शिकलेलं कशाला उगा येडेवानी करायचं मी आणलं साहेब पण धोत्रावाल्याला जरा इज्जत द्यायचा नाही आम्ही तुम्हाला काय म्हणलो नाही म्हणलं पॅन्टीवाल्याला चिल्लर द्यायला आणि मला म्हणला मामा तुम्हाला कळतं का मला कळतं का म्हणतो हे रे सुंबळ्या हा तू अक्कल कुठं नदीला गेली का रे पानछटा तू या डबक्यात जितक्या नोटा आहेत त्या नोटावर म्हाताऱ्याचं चित्र असल्याशिवाय नोट चलत नाही हे जरा ध्यानात ठेव ना धोत्रावाल्याचं नोट चित्र असल्याशिवाय नोट चलती का भारताची आपल्या कंडक्टर म्हणला माफ करा मापन गिफ्ट काय नाही म्हणलं याच्यानंतर धोत्रावाल्या येड्यावानी कर जाऊ नको मला असा कंडक्टर भेटलाच नाही पण मी येरी सांगायला विठाला विठाला टिकल्यावाल्या पॅन्टीवाले धोत्रावाल्याला येड्यावानी समजायले धोत्रावाल्याला येड्यावानी समजायले धोत्रावाल्यानं फक्त सणाच्या दिवशीच भजे खाल्ले बापू धोत्रावाल्यानं बाजाराच्या दिवशी 50ची नोट काढून द्यायची खडे मीठ तेल गुळ साखर भाजीपाला विकत आणत नव्हते धोत्रावाले लिंबाखाली मिरच्या लाईत होते बांधाच्या कडीला भेंडर लावायचे 10-5 कापसाच्या तुटीवर गवारीच्या शेंगा लावायचे गवार लावायचे ह आता 90 एकर जमीन आणि भाजीपाला 900 रुपयाचा आणला हाणायला पाहिजे तुला हो म्हातारे साधे नव्हते म्हणून आपल्याला प्रॉपर्ट्या कमी लिहा ह्या म्हाताऱ्याने जर जमिनी विकून म्हाताऱ्या गोव्याला नेल्या असत्या ना तर आपल्याला मुंबईच्या पलीकडे गटार उपसायला जावं लागलं असतं कशा हसत्यात बघा ना टिकल्यावाल्या सासू आवडत नाही सासरा आवडत नाही त्याची संपत्ती आवडती का झोपीत भिताड पडन जागच्या जाग्यावर चुरडून मरशील हिसकून घेती सासूची सासऱ्याची प्रॉपर्टी आणि मालकाला म्हणती हे नग 2च तोंड आणि खिचडीन बोंड हा द्वारकाबाई वचाबाई
वा बाई मंजुळा विठाला विठाला इथल्या नाही सांगायलो हा? आमच्याकडच्या तिकडे गेल्या ह्या फुकायच्या दुसऱ्या आणू तरी कुठून आणू दुसऱ्या हा आपल्या याचा आदर करायचा काय सांगू लागलो वैद्यराज कानोराज हे म्हणले लेकरू लय लोकायला असं साधं सुद्धा वाटतं ते लेकरू सांभाळायला ते साधंच वाटलं ते म्हणला विश्वनाथ मला बोलते त्यानं महाकुष्ट दूर नाही केला आणि हे नातू घेऊन बसलेलं काय नीट करीन जवळ आले कानोराज आपण जीव मीच आहे जयदेवाचं सगळं शरीर कुष्ट पण डॉक्टर साहेब पगडी होती तिकडची पगडी रेशमी कापड गिपड थाट वैभव असं पद्धतशीर कान्होराजांच्या लक्षात आलं आजारी असू द्या पण तेजस्वी आहे. श्रद्धेचं तेज असते भक्तीचं तेज असते कर्तव्याचं तेज असते हो निष्ठेचं तेज असते नाविन्य असतं नाविन्य हो प्रणाम केला कोण आपण मी जयदेव आहे वा 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 आपला जय जयकार असो काय कान्होराज महाराष्ट्रातले वारकरी आपल्या महाराष्ट्रातले वारकरी मला विश्वनाथाने पाठवलंय काशी विश्वनाथाने होय होय काय काम आहे तुमच्याकडे कुष्ठ दूर करण्यासाठी पाठवलं डोळेच भरून आले अरे विश्वनाथाने आमच्या नावाची दखल घ्यावी लोटांगणच घातलं लोटांगण घालीत घालीत जयदेवाकडे गेले आणि शेवटचं लोटांगण जयदेवाच्या पायावर घातलं तर जयदेवाच्या पायाची घाण रक्त पू कान्होराजाच्या कपाळाला चिटकलं त्यावेळेला आजार नीट करील का न करील हे सोडून द्या पण महाराष्ट्रातला वारकरी पाया पडतो इतकं जयदेवाला कळालं आपल्या संप्रदायाची परंपरा आहे पंढरीच्या लोकांना ही अभिमान पाया पडे जन एकमेका आपल्या संप्रदायाचा तो नियम आहे ती आचारसंहिता आपली दर्शन घेतले वा बघ विश्वनाथाने माझं नाव सांगितलंय होय बसा इथं पाठ टाकला बसायला पाठ पाठ तो पाठ बावनिया चंदनाचा होता मी चंदन फक्त पुराणात वाचिलं मलया निळू चंदन बावनिया चंदन रक्तचंदन पाहिलं मागं पेपरवर बी नाव होतं ज्याच्या शेतातून समृद्धी रोड गेला त्याच्या शेतात रक्तचंदनाचं झाड सापड त्याला 1.25 कोटी रुपये आले आणि ते तर म्हणला मी हे तोडून शेळायला टाकीत होतो त्याला माहीतच नव्हतं हे इतकं भारीचं झाड आहे म्हणून काय त्याला त्या दिवशी माहीत झालं बावनिया चंदन कशाला म्हणायचं डॉक्टर साहेब 100च्या पुढं ताप गेली तर तुम्ही पण सलाईन देत नाहीत ओल्या कपड्यानं कपाळ पुसा अंग पुसा देत नाही ते कारण त्यांना माहिती आहे काही दिलं तो दुसरा कारण डॉक्टर आहेत ते त्याची ताप जितकी कमी करता येईल तितकी कमी करायची आणि मग औषधोपचार करायचा पण ताप तर सोडून द्या डॉक्टर साहेब खळखळ उकळलेल्या तेलात चिमूटभर टाकलं की तेल थंड होतंय ही ज्याच्या कापली चंदन निवावित कोडी कापली चंदन निवावित कोडी कापली चंदन निवावित कोडी कापली चंदन निवावित कोडी निगुण तो काढी संत संगे निगुण तो काढी संत संगे संत महिमा काय वर्णू मी पामर संत महिमा काय वर्णू मी पामर शरीर शीतल करण्याची ताकद त्या चंदनात याचा एक दुसरा पुरावा तापलिया तेला बावनी चंदन शन एक बुंद शीतल करी वा चांगला पुरावा दिला बुवा मस्त असं प्रमाण दिलं
की वैकुंठवासी नथुराम बाबा केळकर म्हणायचे कोटीची नोट. असं म्हणल्यावर दुसरंच प्रमाण दे आणि म्हणलंय बसत नाही न. हे पायात बी टाकायच्या कामी नाही, बसलं पाहिजे असं द्यायचं. विडाला विडाला अशा चंदनाचा पाठ बसायला टाकला. खम 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 सुगंध त्याचा बसलं त्याच्यावर. कारण त्या चंदनाच्या पाटावर बसल्याबरोबर पायात त्या लाकडाचा प्रादुर्भाव, त्या लाकडातली शक्ती. बैठकीत बसल्यावर पंखा लावायचं काम नाही, गरमलं नाही, हिवं वाजलं नाही. इथं तर आवडले कानं सगळ्यांनी पक्के आहे का नाही. इथं हिव वाजणार का नाही. बैठकीत वाजलं हिव आपल्याला. त्या लाकडात ताकद असते, फार शक्ती त्या लाकडात. तर बावनिया चंदनात किती ताकद असेल. बशिलं त्याच्यावर आणि सांगितलं बुवा नाव होतं जयदेव, भगवान शिवशंकराचे उपासक. मी पाणी टाकतो, सगळं अंग भिजलं पाहिजे. पण आता शिवजीनं ज्या व्यक्तीचं नाव सांगितलं त्याच्यावर विश्वास असावा का नाही. पण आली शंका, झाली एवढी लिंबा एवढी गाठ, शंकेचं गंडल. डॉक्टर साहेब जयदेव म्हणले सगळं अंग भिजू देतो, पण जरासं भिजूच देत नाही. असा हात दाबून धरला पोटापाशी, बंडोबा इथं दाबून धरला आणि कान्होराजांनी पाणी टाकलं. ईर होती त्याच्यावर टाकलं पाणी. हो भिजलं का अंग. हो कान्होराजाला कळत होतं यानं दाबलंय. पण मोठी माणसं कशाला बोलतील, मोठी मोठी असतात, ते नादी लागत नसतात कोणाच्या, मोठे मोठे असतात. तुम्ही अजून बी बघा, बऱ्याच लोक म्हणतात मी त्याला वचवच मी लय बोललो, पण त्यानं डोळा उचलून नाही पाहिला. ते याच्या करतात नाही पाहिला, तू या कशाला नादी लागेल. एक जण म्हणला आपला हातच कोणी धरीत नाही, तो भर काय तो हात धरून त्याचा अंग भरीन का. तो कशाला येडा आहे का, त्याच्या गोळ्या संपल्यात का. हा हत्तीच्या डोसक्यावर चिमणी बसली बापू, चिमणी बसली हत्तीच्या डोसक्यावर. आणि चिमणी बसली हत्ती असं चालला. तर त्या हत्तीला गुदगुल्या तरी होत असते का तिच्या पायानं. मला सांगा बरं, चिमणीच्या पायानं गुदगुल्या तरी होत्या का. पण पुढं गेल्यावर असेच 9-10 कुत्रे होते, म्हणजे न पाळलेले. लय गावात न पाळलेले कुत्रे येतं. बापा बापा वाट्यावर बसून कोणाचे धुणे धुणार. मी कुत्रे म्हणालो, कुत्रे. तुम्ही असं काय अंगावर घेऊ नका. लय लय इचकिनार काय काय करीती पातकाची धुणी, करीती पातकाची धुणी, करीती पातकाची धुणी, करीती पातकाची धुणी. मोल न घेता साबणी, मोल न घेता साबणी, करीती पातकाची धुणी, करीती पातकाची धुणी. मोल न घेता साबणी, पैसे नाही आणि साबण नाही, फुकटच दुसऱ्याचं हिचकी. तू त्याचं सोयाबीन हिच केलं, मग तूच वागवा देणार आहेस का त्याला. नाही नाही औंधा काहीच नाही त्याला कापूस. बाबा हरभऱ्याला तो त्याच्या लयच मर लागली. पण त्याचं 9 गुंठे ऐकलं तर तू चट जात्याचं गट ते इकत घेते. आणि तू त्याचं कशाला वर पडायला. लोयत नाद हो काय कायला लोयत नाद. त्याच्यात भितळाची माती घेऊन दात घासीतून त्याचं हिचकी तू. म्हणजे मातुडं पण नाही याच्या इथं दातड घासायला, आणि त्याला म्हणतं त्याचं हिचकलं राव सोबड्या कुठला. हे असे न पाळलेले कुत्रे हत्तीला 9-10 भुकू लागले. आणि चिमणी हत्तीच्या डोसक्यावर बसली. म्हणली दादा तुला काही कळतं का रे. हत्तीला म्हणली दादा तुला काही कळतं का रे. ते म्हणलं काय झालं जिजी. ते बी मोठं होतं ना, तेला जिजी म्हणलं. मोठी माणसाला हिशोबात बोलत असते, हा वचवच नसते बोलत मग ती माणसं. काय ग जिजी. बाई आणि बाया तुला काय रे दादा. आणि पायनं लगे आरो तुरच पाय चिमणी. जिजी म्हणलं की असं वाटलं की हिला वाटलं मी याची आजीच काय. हो आणि काय दादा वाचा 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 10 कुत्रे भुकायलेत. ते म्हणला जिजी भुकू दे ना, भुकू दे ना, भुकू दे ना. आणि काय येड्यावानी तू हान्न द्यायला. ते म्हणला जिजी मी नुसती अशी सोंड फिरली ना तर कुत्र्याचा पोत्रा होईल. हाड राहीन का कुत्र्याचं. पण मग काऊन फिरीनस.
ते म्हणला कशामुळे फिरू ते मला डसतच नाहीत. कारण कुत्रे हत्तीला डसतच नसते आणि जे कुत्रं हत्तीला डसलं ते बोचरं होतंय. त्याच्यामुळे कुत्रं नुसतं वाव 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 भुंकोनिया स्वान लागे हत्ती पाटी होऊन हिमपुटी दुःख पावे नैवम गिरगावकर लिखितम नैवम गांजा कसम लिखितम. हे का नालायकन लिहिलंय का? मोठी माणसं नादीत लागत नाहीत, अद्याप नाही, ती मोठीच असते तर मोठीच असते. कानुराज कशाला नादी लाग? दाब इकून दाब नाही तर इकून दाब. शिवजीनं पाठीलंय म्हणून तुझ्या पाय पडो आणि इथं आल्यावर जर शंकेचं गठुडं तुझ्या अंगात येत असेल तर कानुराज काय करतील? सगळं अंग भिजलं, हो. झालं कोरडं, हो. डोळे उघडून पाहिले, सगळ्या अंगाचा कुष्ठ गेला डॉक्टर साहेब. तितक्याच जागेतून वास येत होता. कानुराज म्हणले काय मिळे? मी इथं दाबून धरलं होतं. पाय धरले, इतकं नीट करा. ते म्हणले आता होत नाही, आता नाही होत, माफ करा म्हणले. करा नीट करा, इतकं नीट करा. संत संत असतात. कान्होराज म्हणले नीट होईन, पण ज्यानं तुम्हाला माझ्याकडे पाठीलं त्याला जाऊन सांगा मी तिथेही बेईमानी केली, मग नीट होईन. मग काशीला गेले. काशीला विश्वनाथाकडं, भगवान शिवजीकडे लोटांगण घातलं. प्रभू सगळं अंग दुरुस्त झालं, इतकंच राहिलं. भगवान म्हणले असं नाही होणार. कान्होराजांची ताकद आहे. कान्होराजा शरीर पवित्र होतं. कान्होराज म्हणजे ज्ञानोबरायाच्या आधीचे संत. हो, ज्ञानोबरायाला खांद्यावर घेतलेले संत कान्होराज. काय साक्षात्कार असेल नाना. ज्या साधूच्या खांद्यावर ज्ञानोबराय बसले त्याचं शरीर किती पवित्र असेल. ज्ञानियांचे राजे ज्ञानोबराय, योग्यांची माऊली, साधकांचे मायबाप. महाराज भिंत चालवायची ताकद, रेड्याच्या मुखातून वेद वदवायची ताकद, पाठीवर मांडे भाजायची ताकद. काय 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 लिहिता महाराज. आणि त्या ज्ञानोबरायला कडे खांद्यावर खेळवलेले कान्होराज. त्यांच्या खिरशिरापतीचं कीर्तन त्यांच्याकडे असायचं. एकदा एका सरदारानं एक जण लावून दिलं, लय माणसं पेटून देणार हो. ज्याचं बरं चाललं का तो कशानंच आखडत नसला ना, मग त्याच्या अंगावर शंकेचे दगड टाकतात. शंकेचे दगड टाकतात. आता हे लाईट कोणतेच बटन दाबल्यावर जर बंद नाही झाला ना, हरामखोराला नाही पटला लोक त्याला दगड आणतात, फोडून बंद करतात. नालायकत ना. एखादा नाही आखाडा, त्याची प्रसिद्धी, त्याचं वैभव, त्याचा मान, त्याचा सन्मान नाही आवडला की मग शंकेचे दगड त्याच्या अंगावर फेकणार. शंकेचे. इतकी माणसं चित्र. त्या सरदाराला सांगितलं कान्होराजाकडे परिचय. घोड्यावर बसून 700 वर्षापूर्वीचा सरदार काय असेल, ह्या आयटीत घोड्यावर बसून आलं. 3.5 किलोची तलवार. कान्होराज जी आपके पास परिस है? कान्होराज म्हणले परिस नाही माझ्याकडे, मीच परिस आहे. मीच परिस आहे, मीच. ते काय मोठी माणूस ते काय अशी कोणाला भेट असतात का गायला गुंग्यायला? टोकाला गेले ते दाखित नसतात. आणि वेळ आल्यावर कोणाच्या बापाला यमाच्या तुत्रीत आणायची ताकद. ते का भेणारा महात्मा आहे का? मीच परिस आहे. आता जरा उंच भाषेत बोलल्यामुळं याच्या नाकात वारं घुसलं सरदाराच्या. डॉक्टर साहेब उपशिली तलवार. खोसू द्या तुमच्या पोटात. ते म्हणले पोटात कशामुळे खुपसायची? परिश्रम तुमचं शरीर. मग खुपशिल्यावर काय करायची? तुम्हाला फक्त मी परिस आहे का नाही या लोखंडाचं सोनं हो इतकंच पाहायचं ना. मग फक्त मॅनीतून बाहेर काढी, उतरू नका ना खाली. कशाला बेजार होता? थांबा. आणि बोट लावलं तलवारीच्या पात्याला तर 3.5 किलोची तलवार सोन्याची. सरदार उगाच येड्यावानी काचकोऱ्या लागल्यावानीच अंग खाजीत खाजीत गेलं. ज्यांनी स्पर्श केल्यावर लोखंडाचं सोनं होतं, त्याची त्वचा किती पवित्र असेल. तर कुष्ठ दूर करायला काय झालं असेल. गेले आणि शिवजीला सांगितलं, शिवजी माझ्या पोटात बेईमानी आली. मग पाय नाही पडला, पडलो म्हणले. दुरुस्तीचं काय ते काहीच नाही म्हणले. फक्त शिवजीला जाऊन सांगा मग चुकलं. प्रांजळपणानं अपराध सांगितल्याबरोबर ते दुःख निघून गेलं. दृष्टांत संपला. माणसात ताकद आहे नाही, संतात ताकद आहे. काय योग्यता असेल. महाराज काशी विश्वनाथ जे करू शकत नाहीत ते कान्होराज करतात. ही महाराष्ट्रातल्या संतांची ताकद आहे. म्हणून मालक पहिल्या कडव्यात म्हणतात, काय वानू आता न पुरे इवानी, काय वानू आता न पुरे इवानी, काय वानू आता
काय म्हणू आता पुरे वाणी मस्तक चरणी ठेवीत असे मस्तक चरणी ठेवीत काय म्हणू आता पुरे वाणी काय म्हणू आता पुरे वाणी काय म्हणू आता पुरे वाणी काय काय टाक 9 मिनिटं राहिली आपली शिल्लक मापात पाप नसावा. हो आपल्या घरी एखादी बाई पिठाला आली तर डब्यात 8 खुपसून पीठ द्यायचं नाही, असं करून का होईना पण द्यायचं. हो शिग आली पाहिजे त्याला, असं उधळून का देईन पण दे मापात पाप नको. थंडी आहे, लांबून लोक आलेत बिचारे, परगावून आलेले हातवरी करा बरं. बाहेर गावचे इथले नाही. बर वा रोज येतात का ते म्हणतील कुधांड्याचे बाबा आगाऊ काम झालं, आलो तू ऐकायला तर तुला काय करायचं बाकी जेवण घेणं देणं. चल राजे हो 5 कोटीचं दुकान आहे, गिराईक नाही, काय करता. दुकानदाराचा देव गिराईक आहे आणि वक्त्याचा देव तुम्ही येत. गिरगावकरांनी किती अभ्यास केला असेल ते चुलीत जाऊ द्या, पण त्याचं मानणारे श्रोते तुम्ही आमचे देव आहेत. आम्ही तुमच्यामुळे चांगले दिसतो. तुम्ही नसल्यावर कुठं काय नदीत कीर्तन सांगेल कमी प्रभू तुम्ही महेशाची मूर्ती शिवजी आहात तुम्ही. हो. एक वारकरी पंढरपूरला जात होता महिन्याला. त्या वारकऱ्याचं चरित्र ज्या दिवसपासून ऐकलं, आधी माहीत नव्हतं, त्या दिवसपासून वारी सुरू केली नाना महिन्याची. आता दर महिन्याला दशमी एकादशी शुद्ध वारीला पंढरपूरला असतो वारकऱ्याचं. त्या असे किती वारकरी, पण आपल्या भागातला वारकरी इतका टोकाचा, आपण का नाही वारी करायची. हा नुसतेच गठुडे आणतो का महाराष्ट्रातून, वारी करायला पाहिजे. एक वारकरी महिन्याचा वारकरी 92 वर्ष वारी केली, एवढा पुरावा सांगतो. 92 वर्ष वारी. सोनपेठून पायी जायचं पंढरीला आणि पंढरीहून सोनपेठला पायी. आपल्या मराठवाड्यातला वारकरी मराठवाडा म्हणजे विद्येचं संशोधन केंद्र. विद्येचं संशोधन केंद्र म्हणजे मराठवाडा आहे, सामान्य ताकद. हो माधव महाराज मगर मराठवाड्यातले, मोतीराम महाराज मराठवाड्यातले, रंगनाथ गुरुजी मराठवाड्यातले, मारुतराव महाराज मराठवाड्यातले, गुरुवर्य नथुराम बाबा मराठवाड्यातले, नामदेवबाब पठाडे वैकुंठवासी मराठवाड्यातले. काय लोक हो. 3 शास्त्रीपैकी 1 शास्त्री मराठवाड्यातले, प्रल्हाद शास्त्री दैठणकर. प्रचंड विद्वत्ता. काय काय लोकांचा अधिकार, मोजकी लोक सांगितली. कितीतरी लोक आहेत, कितीतरी लोक. संशोधन केंद्र संशोधन. 92 वर्ष वारी केली, 92 वर्ष पंढरपुरातल्या मालकाची वारी करून करून पाय उलटे वाकले, प्रसाद उलटे, गुडघे बाहेर गेले. इतकी वारी, इतकी वारी. ठीक आहे, तुमच्या आमच्यासारखी थोडीच वारी. आता वारीला बऱ्यापैकी जातात. शेंगदाण्याची पुडी थैलीत, राजगुऱ्याच्या वड्या थैलीत, आंबा द्याला थैलीत, केळी दिली थैलीत. आणि तिथं गेल्यावर केळीनं आंबा काढावा ना, एक तशीच केळीने एक आंबा तसाच राहिला. आणि राजगुऱ्याच्या वड्याला पाणी सुटलं आणि पंढरपुरात जाऊस तर थैलीतून भैमुग उगला. हा थैलीतून पडशीतून भैमुग बाहेर आला. तर नाही आणलं बाई, तुला आता रानात पेरायचं काम नाही, याचाच काळी जाईन एकादशी धरी जाय. अशी वारी असेल वे. कुठं सुरूच चॉकलेट वाटू लागलं नाना. आपण पाहिलं नाही, एक जण चॉकलेट देऊ लागलं. अहो पुढा तर घेतलाच, त्याला असं पाळलं
मला वाटतं त्याचे गुडघे पुण्यात नीट नसते झाले. इतकं कातडं काढ काय. मी म्हणलं ह्या चुड्यांनी चंद्रभागेत खडा करून जरी पुरल्या तरी यायला उद्धार होईल का. चॉकलेटी त्या गोळ्या, त्या संत्रा गोळ्या पडूनच घेतलं आणि ते पडून खडका त्या जांभरीवर पडते. काय माणसं. मी डोळ्यानं पाहिलं बिस्लऱ्या वाटू लागले. काय बहादर बाई, हरणाचा अवतार. टायराव चढी टायराव. आणि एक देऊ लागलं, एक घेतली आणि दुसऱ्याला वाचका आणला. पण त्या ट्रॅक्टरला ते खुटाड असतं ना मधलं, ते फालका अडकायचं खुटाड, याच्यात तिची पोत अडकली. आणि मग पोत पाहिलीत म्हणली बाई 20 वर्ष बिस्ताऱ्या घेतल्या असत्या ग. अशी हारनावानी उड्या आणायली येड्यावानी ट्रॅक्टराव. हे प्रगतीचं लक्षण नाहीये, हे अवमानाचं लक्षण आहे, अपमानाचं लक्षण आहे. वारी शिस्तीत जायचं. मागणं पाप नाही, आपल्या पोटापुरतं मागायचं. एखाद्याची पंगत असेल, बसू का जेवायला, काही पाप नाही, अपमान नाही. आपल्याकडे मधुकरी मागण्याची पद्धत आहे. हो द्या एखादी पोळी. याचं लुचू लुचू बिसलरी आणि कुठं काही शेंगदाण्याची पोळी. एकादशीच्या दिवशी बिस्किट. तुम्हाला एक सांगू का, सप्त्यात एकादशीच्या दिवशी जर अन्न शिजवलं तर त्या कलहीमध्ये सप्त्यात एकादशी आल्यावर कलहीत अन्न शिजिलं तर गाईचं मांस शिजिलं इतकं पाप लागतंय. तर ज्ञानोबराय तुकोबरायच्या सोहळ्यात एखाद्याला जरी कळत नसल तर आपल्या गोळ्या संपल्यात का आपण बिस्किटाला हात कशाला लावायचा. नाही लावायचा, जायचं नाही त्याच्याकडं. किती चुका करतो राजू आपण, किती चुका करतो. आणि तुम्हाला वाटतं का देव आपल्याला पावन. येडा आहे का देव. कसा पावन आपल्याला. असल्या चुका नाही करायच्या. काय वारी असेल. ज्या गावात मुक्काम पडला, खानवीत मुक्काम पडला, पानवठा असेल पाय धुवायचे, भोपळा भरून आणायचा, मंदिरातल्या खुंटीला अडकवायचा, वळकट सोडायची आणि मारुतीरायपाशी भजन तासभर. आणि भजन झाल्याच्या नंतर 2-4 घरं मागायचे. खांद्यावर पताका, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी, राम कृष्ण हरी. मग त्या घरच्या बाईनं, वारकरी बाबा थांबा आले मी. तर भाऊ त्यावेळेला बंदी भाकर देत नव्हते. बरं नव्हतंच हो. लय गरीब होत्या लोक, लय परिस्थित्या नाजूक होत्या, लय परिस्थित्या. राजे हो, मी जे कधी कधी तोंड टाकून बोलतो म्हणजे माझ्या गोळ्या संपल्यात किंवा मला अक्कल नाही का तुम्हाला हसविण्यासाठी बोलतो, हे डोक्यातलं काढून टाका. आपण घरातल्या ज्येष्ठ लोकांवर आदर करावा याच्याकरता मी तोंड टाकून बोलतोय. नाही तर मला काय गरज आहे इतकं खाली येऊन एखादा शब्द भाडव्यान हरामखोरन नालायक म्हणाल. काय गरज आहे मला, काय गरज आहे का तेवढं बोलण्यासाठी. फार परिस्थित्या सहन करून आपल्या बाप दादाने आपल्याला मोठं केलंय. एक नायब तहसीलदार भेटले मला, एक नायब तहसीलदार. घरी नेलं मला, बसलोत आम्ही त्यांच्याकडं. तर नायब तहसीलदाराने मागच्या पडवीतून पाठीमागे नेलं. महाराज माझ्या आईला बाहेर येता येत नाही आणि माझी आई मोबाईलवर कीर्तन आम्ही पलंगावर ठेवतो, आमची आई ऐकतात आणि त्यांची इच्छा होती की बाळू महाराजाला घरी आणावा आणि माझ्या आईची खरी इच्छा आहे. मी गेलो तिथं, म्हातारीच्या पलंगावर बसलो, हात जोडले, मला दर्शन घेतलं म्हातारीचं. म्हणलं आजी काय रत्न आहे. नायब तहसीलदार हो म्हणले. बाबा साहेबांना म्हणलं साहेब थांबा बोलू द्या जरसं म्हातारीला. बोलत बसलं. म्हणलं आजी एवढं पोरग कसं शिकिलं, किती जमीन होती. काय नव्हती म्हणले महाराज, जमीन नव्हती. कसं शिकिलं. काय नाही, दोघंही नवरा बायको काम करीत होतो. कोणाच्या जेवाऱ्या पाडायच्या, जेवारी येत होती, खाण्यापिण्याची अडचण नव्हती. पण पोरग तालुक्याच्या ठिकाणी शिकायला ठेवलं आणि पोराला चपाती आवडत होती. म्हणलं आजी मग कशाची चपाती दिली. मोठ्या माणसाच्या गावाचा सर्वा पाहत होते. बापू तुम्हाला माहीत असेल, आता द्या सोडून, पूर्वी सर्वा फुकट पाहू देत नव्हते. सर्वा पाहाचा बाईनं सर्वा पाहून जाता जाता नवल ते टोपल्यात वंब्या कुचायच्या, त्या उधळायच्या
आणि घरी नेऊन मालकाला नाही आधी द्यायच्या, तिच्या घरी नाही, मालकाच्या घरी जाऊन टोपलं टेकायचं आणि अर्ध्या घ्या ना अर्ध्या मला गहू द्या, अशीच पद्धत. म्हातारीने सांगितलं, महाराज दिवाळीला भाकर खाल्ली. महाराज संक्रांतीच्या दिवशी भाकर खाऊन म्हाताऱ्याच्या नावानं वाण दिलं, पण पोराला रोज चपाती. गावातला कोणी आमच्यावर प्रेम करणारा माणूस चालला, 8वा शेर गहू दळायचे, त्याचं पीठ बांधून द्यायचं. बाजूच्या घरात नायब तहसीलदार रडत होते. महाराज अतूट प्रेम आईनं केलं. दुसऱ्याच्या शेतातला सर्व पाहून मला गव्हाची चपाती कमी पडू दिली नाही. महाराज इतकी काबाड कष्ट करणारी आपली बापदादे होती. पांडुरंगापेक्षा आपल्या मायबापावर प्रेम जास्त असावा. मी सांगतोय बाई, रामायण किती ऐकती, भागवत किती ऐकते, शिवपुराण किती ऐकती, कीर्तन किती ऐकती, त्याच्यापेक्षा नवऱ्याला किती जीव लावते. पतिव्रता बाई ती आहे जी सगळ्यात जास्त आपल्या पतीला जीव लावती. तिला कोण्याच महाराजाच्या पाया पडायची गरज नाही. मी नेहमी सांगा, असं कीर्तन नाही की त्या कीर्तनात बोलत नसल. बाय म्हणत असतील मेला आमच्यावर बॉम्ब टाकतो. मी ज्या संप्रदायाच्या नावाने भाकरी खातो त्या संप्रदायानं तुम्हाला श्रीमंत पदवी दिली, राज्य, राणी व संपत्ती. जी बाई दिवसात नवऱ्याच्या एकदा पाया पडती तिनं कोण्याच महाराजाच्या पाया पडायचं नाही. आणि नवऱ्याच्या पाया पडत नसल आणि महाराजाच्या पडत असल तर तिच्या पापानं महाराज धोत्रा सगळं जाळणार. काय अर्थ नाही. मुलानं सर्वात जास्त मान द्यायचा आपल्या आई वडिलाला. एक मुलगा म्हणला, महाराज पंढरपूरला जायला भेटलं नाही, मी पापी आहे. म्हणलं बरं ठीक आहे, तू पापी आहे का पुण्यवान, मी काय ब्रह्मदेव नाही, पण तू पंढरपूरला गेला नाही, काम काय केलं? काय नाही म्हणले, महाराज परिस्थिती नाजूक होती, काबाड कष्ट केलं, आता बरं झालंय, 7-8 एकर जमीन आहे, पाण्याची जमीन आहे, आता जायलाही जमतंय, पण आई वडील म्हातारे येतं. 4-5 दिवस पंढरपूरला गेल्यावर त्याची सेवा कोण करायची, याच्याकरता जात नाही. त्याला सांगितलं, तुझ्याच पाया पडू दे, तू ह्या पाया पड, आम्हाला पंढरपूर घडल. आई वडिलाची सेवा करणाऱ्याच्या तुकोबराय पाया पडायची. नमो तया माता पित्याचे पालन आणि नमो त्या वचन सत्यवदे. आई वडिलाची सेवा करणारा इतका श्रेष्ठ, इतका श्रेष्ठ. याच्या पलीकडचा एक पुरावा सांगतो. पंढरपूरला गेल्यावर बंडूबुवा 360 तीर्थ घडतेत. पाहता देवळाची पाठ आणि तीर्थे घडती 360. पण पांडुरंगबुवा त्यासाठी सायास लागेल का नाही? पंढरपूरला जावं लागेल, चंद्रभागेत आंघोळ करावं लागेल, गारव्याची प्रदक्षिणा करावं लागेल, बिना चप्पलची. नाना कडे किती टोचत आहेत. मंदिराचा कळस बघावं लागेल, मंदिराला 2-3 येडे घालावं लागतील, तेव्हा 360 तीर्थ घडतील. घरी बसल्या बसल्या मायबापाचं दर्शन घेतलं की सकळ तीर्थाची धुरे आणि जे का जाण माता पितरे. जेवढे तीर्थ आहेत तेवढे मायबापाच्या पाया भेटतात. किती सोपा परमार्थ आहे. चला, ज्या गावात मुक्काम केला भजन करायचं, मग मधुकरी मागायची. इथपर्यंत आलतो ना. हो, मधुकरी मागितली, जेवण केलं, शरीराला ताप आलता, 92 वर्ष वय होतं, शरीर थकलं, उरलेली मधुकरी पालवात बांधून तुली, अडकून तुली. रातच्या 1 वाजता एक प्रवासी मंदिरात आला. घंटा वाजली, डोळे उघडून पाहिलं, चांदण्याचा प्रकाश होता. मारुतीच्या मंदिरात वात होती लावलेली दिव्याची. त्या वातीच्या प्रकाशात, चांदण्याच्या प्रकाशात समोरचा व्यक्ती पाहिला, पुरुष आहे. कोण आपण? हे प्रवासी आहे. बरं बसा. त्यानं ओळखत टाकली त्याची. कुठून आलात? फार दुरून आलो. जेवण रस्त्यात गावत नाही लागलं, आणि हे लागलं तर रात्रीचे 1 वाजले. कोणाला मागावं? उठले वारकरी. त्या वारकऱ्याचं नाव तर रानोबा नावाचे वारकरी. सोनपेठचे होते, आपल्या मराठवाड्यातले होते, आपल्या भागातले होते. वारकऱ्याचं नाव रानोबा. खुंटीची ती मधुकरी उरलेली त्याच्या समोर टेकलीन. सांगितलं, दादा काय बाबा? हो मला दिली. अरे मी कुठून घरून दिली? ह्या मारुतीरायाच्या पुढे भजन केलं, खांद्यावर पताका घेतली, गल्लीतल्या बायकांना मागितलं, त्यांनी भाकरी दिली, पोटभर खाल्ली, उरलेली बांधून ठुलती, ती तुला दिली. जेव बाबा. जेवण केलं. भाकरी खाल्ल्यावर काय करावं? ज्यानं भाकरी दिली त्याचे पाय दाबाव. म्हणून तो वाट सरू रानोबा वारकऱ्याच्या जवळ आले. सांगितलं तुमची सेवा करायची. कोणाला वारकरी म्हणतात? वारकरी म्हणायचं कोणाला? रानोबा वारकऱ्यानं सांगितलं, जिच्या सोबत लग्न केलंय, आता 4थ्या आश्रमात आहे, तिनं आंघोळीला पाणी टाकल्यावर आंघोळ करीत नाही.
चौथ्या आश्रमात आहे. बायकोला सुद्धा आंघोळीला पाणी टाकू देत नाही. इतका चौथ्या आश्रमाचा नियम सांभाळतो. तो लोकांना दिलेली भाकरी तुला खाऊ घातल्यावर तू जर माझे पाय दाबशील तर मला बैल होऊन तुझ्या रानात आऊत वाढावं लागेल. याला म्हणायचं वारकरी, याला म्हणायचं निष्ठावंत लोक, याला म्हणायचं सात्विक लोक, याला म्हणायचं सदाचारी लोक. नाही पाय दाबू दिले. हा प्रवासी नव्हता, हा पंढरपुरातला मालक होता. काही बी करून बापू सेवा करायचीच होती. डॉक्टर साहेब, ही खाल्लेली भाकरी फेडायची होती. देवाच्या डोक्यावर कर्ज होतं. ब्रह्मांडाचा धनी तो संती केला अरुणी, मनोनी नाचे मागे मागे वाहे अंग्या फुलिया. कर्ज आहे देवाच्या डोक्यावर. पण रानोबा वारकऱ्याच्या पायाला जखमा झालत्या आणि पाय वाकले होते वाऱ्या करू करू. 92 वर्ष वारी. माणसाच्या रूपातल्या देवानं सांगितलं तुमच्या पायाच्या जखमा मी काही वेळात नीट करतो, मला तुमच्या पायाला औषध लावू द्या. रानोबा वारकरी म्हणले दिने बाबा हातात मी लावतो माझ्या हातानं. तुझ्यासारख्या माणसानं आमचे तळपाय चो बाबा, हे कुठं पाप फेडू मी? नाही म्हणले. दुसऱ्याच्या हातानं औषध लावल्यावर जखमा नीट होत नाही. हे सगळं नाटक होतं. सेवा करायची होती देवाला. आणि मग नाईलाजानं पाय पुढं केल्यावर रानोबा वारकऱ्याचे पाय चोळले. कोणी? देवानं. डोळ्याचं पापण लावतं तेवढ्या अवकाशातच जखमा नीट झाल्या. पण रानोबाच्या लक्षात आलं ते वारकरी अधिकारी होते, इतक्या लवकर जखम नीट होती त्या अर्थी डॉक्टर साहेब माणूस नाही. आताच झालं. कोण आपण? रूप प्रगट झालं. आणि चतुर्भुज रूप प्रगट झालं. विटेवरचा मालक आहे. साष्टांग लोटांगण घातलं. देवा देवा तुम्ही माझ्या पायाला हात लावा. विटेवरचे मालक रडू लागले. रानोबा 92 वर्ष झालं माझी वारी करता सोनपेठून. 92 वर्ष झालं. पाय वाकले, पायाला जखमा झाल्यात. काय वारी करता? ह्या वारीचं कर्ज आहे, हे कसं फेडावा म्हणून पाय चोळलेत. राहिला प्रश्न कोणता आता? पाय वाकलेलेत. देवानं सांगितलं रानोबा तुमचे पाय नीट करू का? नको म्हणले देवा. कारण सांगू प्रसाद, रानोबा म्हणले देवा हा संप्रदाय चमत्कारी नाही पण साक्षात्कारी आहे. माझे वाकलेले पाय नीट तुला काय करता येतील इतकं काय देवा? तुम्हाला 20 वर्षाचं पोरग करशील इतकी तुझ्यात ताकद आहे. कृपा कटाक्षे 20 वर्षाचं पोरग करशील. पण देवा आता म्हातारपणात 92 वाऱ्या केल्यात आणि पोरग होऊन जर चुकीचं काम केलं तर आता कशाला पुन्हा तारुण्यात टाकतो. आणि एक लक्षात ठेव, दुसरं एक कारण सांगतो, पाय का नीट करू दिले नाही? देवा माझ्या जखमा नीट केल्यास हे मी कोणाला दाखवू देणार नाही, हायता का नाहीता. पण वाकलेले गुडघे जर सरळ केले तर गावातली सगळी लोक म्हणतील तुमचे पाय नीट कोणी केले. माणूस तर करू शकत नाही. आणि देव जर तुमचे पाय नीट करायला आला असेल तर आम्हाला पंढरपूरला जायचंच नाही, तुमच्यात पाय पडायचे. मग देवा तुझं दर्शन सोडून लोकांनी माझ्या पाया पडावा हे मला नाही आवडत रे. महत्व हरवी, चातुर्य लपवी, पिशेपणे मिरवी आवडवणी, पूज्यता डोळा न देखावी, स्वकीर्ती कानी ना ऐकावी. हे काय लक्षण महाराज? निंदा अथवा स्तुती हा बिलकुल नाही, स्वतःची करूनच घ्यायचे. नको म्हणजे देवा, नको नको नको. दृष्टांत संपला. हे रानोबा रंगनाथ गुरुजींचे पूर्वज, वैकुंठवासी रंगनाथ गुरुजी परभणीकर, ज्ञानसूर्य. ज्ञानसूर्य. आपण ज्ञानोबाराय बघू शकत नाहीत, आपण तुकोबाराय बघू शकत नाहीत, आपण नाथबाबा बघू शकत नाहीत, आपण नामदेवराय बघू शकत नाहीत. पण ज्यांनी ज्यांनी रंगनाथ गुरुजी पाहिले त्यांनी 18 संतांचं दर्शन घेतलं. सगळ्या संतांचा अंश प्रत्यक्ष ज्ञानोबाराय तुकोबाराय म्हणजे रंगनाथ गुरुजी परभणीकर. महाराष्ट्र जर कोणामुळं महाराष्ट्राच्या बाहेर गेला असेल ज्ञानोबाराय तुकोबारायच्या नंतर तर रंगनाथ गुरुजीमुळं महाराष्ट्राच्या बाहेर आपला परिसर गेला मराठवाडा. एवढी मोठी ताकद महाराज. एवढे मोठे रंगनाथ गुरुजी ज्यांच्या कुळात जन्माला आले ते रानोबा किती अधिकारी. काय वानू आता न पुरे ही वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे विढोबार खुमाय. झाला ना टाइम आता 10:41 झाले. उठा ना तुम्ही आता. ऐकायचंच पुन्हा झाला. हे थकत येतो पुन्हा मोटरसायकलवर याच्यावर सगळ्याला गाऱ्या गुऱ्याचं सगळ्याला काय 4 मोठाल्या गाऱ्या नसतात आहे का नाही. झालेली सेवा मारुतीरायाच्या चरणी समर्पित करतो. माझ्या वाणीला विराम देतो.
फार मोठी ताकद संतांची. जाऊ द्या 2 मिनिटं सांगतो बा. भगवान शिवजीचा एक उपासक, शिवपुराण चालू आहे ना, हा जरसं सांगतो 2 मिनिटं. पण आता बस झालं बरं का, एवढं झालं. मलाही सकाळी बार्शीला पळायचे. हो सांगतो उजडूस तर, पण वाळलेलं लाकडं पाहून ठेवा जाताना फुकावा घेऊ जायचं बाळा. रोज सकाळी एकदा चिताभस्म समर्पित करायचं. काय वानवाता न पुरे वाणी. चिताभस्म म्हणजे मेलेल्या माणसाची राख. नित्य नियम. एक दिवशी माणूसच नाही मेला. मालकानं स्नान केलं आणि रिकामी वाटी तुळशीपाशी टेकली. भगवान शिवजीला पाणी घालायचं ना आवाज द्यायचा, लक्ष्मी भस्म घेऊन या. ती वाटी घेऊन जायची ती, पण त्याच्यात भस्म असायचं. आज माणूसच मेला नाही काल, तो भस्म कुठून? आणि रिकामी वाटी आणली, लक्षातच नाही. आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन या. बाई पहिल्याच आवाजात तुळशीपाशी जायच्या. वाटी पाहिली रिकामीच. दुसऱ्यांदा आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन या. वाटीत भस्मच नाही. तिसऱ्यांदा आवाज दिला, लक्ष्मी भस्म घेऊन या. बाईने विचार केला, मालकानं भस्म आणलं नाही हे त्याला कळायला पाहिजे होतं. मला हाक मारायला नव्हती पाहिजे. पण काय म्हणून मला 3दा हाक मारली आणि वाटीत भस्म नसताना मला 3 बाऱ्या भस्म दे म्हणले आणि मी देऊ शकत नाही. मालकाची आज्ञा मोडण्याचं पाप लागतंय. त्याच्यापेक्षा आपलं शरीर जोहार करावा. आणि तुळशीपाशी जोहार केलं. 3 आवाज दिले, काय येत नाही म्हणून बाहेर आले. तोपर्यंत शरीराचं राखुंड झालं. मुठभर चिताभस्म घेतलं आणि शिवजीला समर्पित केलं. पिंडीतून भगवान शिवशंकर प्रगट झाले. तुला काय देऊ, जिना आज तुझा नियम मोडू द्याला नाही. अशी सात्विक पत्नी दिलीस जिच्यामुळं तुझा नियम मोडला नाही. अशी बायको मला परत असावी. वापस काय वानू आता न पुरे हिवानी, मस्तक चरणी ठेवी तसे. काय बायको, तिला पतिव्रता, तिची देवावरी सत्ता. 6 गोष्टी नशिबान भेटतात. 6 गोष्टी. त्याच्यापैकी संसारिक माणसाला 1 नंबरची बायको. ज्याची बायको सात्विक भेटली का त्याला जंगलात स्वर्ग आहे. आणि ज्याला बायको कर्कश भेटली का त्याला बंगल्यात मसन वाटाय. कर्कश संगती दुःख उदंड भजती. गोळी घेतली ना आपण घेतली होती, माग मेली, पोटाचा आजार. आपल्याला काही दुसरं व्यसनच नाही ना, त्याच्यामुळे गोळी घेतली 4 पायाची. 4च असतात ना तिला. मग घोडी घेतली. ते म्हणला, पंडितजी तिला 3 चाली आता, पहिली दुसरी तिसरी मस्त चाली. चांगलं वाटलं. आम्ही गेलतो, शिवाजी भाऊ आम्ही, त्यावेळेला महेशराव होते. हो, आश्रम आप्पा, नाना, मी, टकले अण्णा. मस्त घोडी आणली. त्याच्या आधी 1 आणली. तिला 3 चाली अशात मस्त. पण तिला एक वेगळीच खोड होती. बोरी खालून जात होती. हो, बोर आली ना रस्ता किती लागा माखडू द्या, हा बोरी खालून जायची. बसणाऱ्याचं तोंडच वरबडीत होती. मला उडी टाकता आली म्हणून जमली नाही. मग तोंड बाफा बाफा. आता कुठेही ब्युटी पार्लरमध्ये गेलो असतो तर नव्हता मेळ बसत. प्लॅस्टिक सर्जरी करावी लागली असती. इतके वर खाल्ले. तेव्हापासून म्हणलं ह्या घोडीवर बसणंच नको. वैकुंठवासी बापसाहेब मालक म्हणायचे, आंधळ घोडीशी पायंदळ भला, आंधळ घोडीशी पायंदळ भला आणि अवकुशळ बायको रिकामी जागा भला. का ते बी म्हणू आणि याला टाळ्यात वाजवले तुम्ही. काय बायको मारा, मालकाचा नियम मोडू देत नाही. काय संतांचा, काय पतिव्रतेचा दर्जा, काय वानू आता न पुरे वाणी, मस्तक चरणी ठेवी तसे. आदरणीय श्री अशोकराव हरिभाऊ बरकुले सरपंच, श्री दिनकर निवृत्तीराव बरकुले यजमानपद यांच्याकडे आहे. येण्याचा योग आला. आदरणीय प्रसाद जोगदंड संपर्क करत होते, मामा आहेत त्यांचे. उपस्थित पंचक्रोशीतून आलेली तुम्ही एवढे श्रोतेजन, तुमच्या चरणी साष्टांग प्रणिपात करतो. मृदंगाचार्य